आम्ही मराठा मंडळ अंकलीतर्फे या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। आपले आईबाप आपल्यासाठी किती खस्ता खातात त्यांची जाणीव, त्याचप्रमाणे आपली जी पिढी भरकट चाललेली आहे त्यांना एक योग्य दिशा मिळावी याच उद्देशाने आपण हा कार्यक्रम इथं भरवलेला आहे। सर्वप्रथम उपस्थितांनी महाराजांच्या मूर्तीला हार घालून, उपस्थित सर्वांनी महाराजांच्या मूर्तीचा हार घालून या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत। मराठा मंडळाचे अध्यक्ष श्री रावसाहेब माने, परशुराम कोटीवाले, वीरसिंगजी घोरपडे, संगीता घोरपडे, त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे व्याख्याते श्रीयुत वसंत हंकारे या सर्वांनी मिळून महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करायचं आहे। ग्रामपंचायत अध्यक्ष अजित उमराणे हे सुद्धा इथं उपस्थित आहेत, त्यांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो। अंकली परिसरातील अनेक मान्यवर सुद्धा इथं उपस्थित आहेत, त्यांचंही मी मराठा मंडळ अंकलीतर्फे स्वागत करतो। महाराजांच्या प्रतिमेचं पूजन इथं संपन्न होत आहे। मी ग्वाही देतो की तुमच्या या जीवनातील 2 तासामुळे तुमचं थोडं तरी आयुष्य नक्कीच बदलेल, यासाठी आमचा हा छोटासा प्रयत्न आहे। तुमच्या आयुष्याला नक्कीच एका सकारात्मक कलाटणी मिळेल अशी अपेक्षा बाळगून आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन झालेलं आहे। एक स्तुत्य उपक्रम आहे, त्याचा लाभ आपण सर्वांनी घेत आहोत। आता जे नागरिक उभारलेले आहेत त्यांना आत बसण्याची मी विनंती करत आहे, जागा उपलब्ध आहे। आत या, बसून घ्या। आपल्या मनातल्या भावना व्यक्त सुद्धा करायच्या आहेत, त्यासाठी सगळ्यांनी आत येऊन बसून घ्यावा।
श्रीयुत वसंत हंकारे सर यांचा मराठा मंडळ अंकलीतर्फे सत्कार करण्यात येत आहे। शाल, हार व श्रीफळ देऊन तो सत्कार करण्यात येत आहे। वसंत हंकारे सर, आपलं मराठा मंडळ अंकलीतर्फे सहर्ष स्वागत। उपस्थित मंडळाचे अध्यक्ष श्री रावसाहेब माने यांना फूल देऊन मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वागत करावं। तानाजी साळुंखे यांनी सर्वांचं स्वागत फूल देऊन करावं अशी मी विनंती करतो। मंडळातर्फे व्यासपीठावर उपस्थित सर्वांचं स्वागत करण्यात येत आहे। आता मी तुमचा जास्त वेळ न घेता डायरेक्ट वसंत हंकारे सरांच्याकडे माईक सुपूर्द करत आहे। आपल्या जीवनातले 2 तास, अनमोल 2 तास याचा आनंद आपण घ्या। श्रीयुत सर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येत आहे। स्वागत, अभिनंदन। हा कार्यक्रम आता इथं आपण संपतो। प्रभाकर शिंदे, तानाजी साळुंके, नागेश मनगुत्ते, रणजित मनगुत्ते यांनी करावं। उपस्थित सर्वांचं फूल देऊन स्वागत करावं। आता आपण या कार्यक्रमाचा अनुभव घेणार आहोत। श्रीयुत वसंत हंकारे सर। सगळे बसून घ्या। मागे का उभा आहे तुम्ही? मागे म्हणजे कोण येईल वगैरे त्यासाठी बसा, खुर्ची घेऊन बसा पाहिजे। मागे उभं राहिले की भीती वाटते मला। मागच्याचा अंदाज येत नाही, कधी लात घालेल काय करल। मागच्या कार्यक्रमात एक मध्येच उठलं, एवढं अशी लांब दांडकं कळतं ना मराठीत, छडी होती, पळत पळत आलं, जवळ आलं। मला वाटलं आता घालतंय डोक्यात। जवळ आल्या माझ्या अंगावर काटाला, म्हणलं मला काय मारू नकोस, तुझ्या पाया पडतो। मला म्हणला तुला मारत नाही, म्हणला तुला अजिबात हात लावत नाही, तुला आणलाय कोणी त्याचं नाव सांग, म्हणला त्याला अगोदर बघतो। त्यामुळे असं कुणाला काय वाटलं मला मारावंसं तर ती मंडळ कुठं बसले, तिकडे जायचं हळूच, माझ्याकडे यायचं नाही हा। आणि साऊंडवाले तुम्ही फक्त माझ्याकडे बघायचं, काय असं केलं की आवाज चढवायचा, हसत खेळत 1 तास मस्त धमाल करायची आहे। लहान मूल रडणार, काही लहान लेकरं बोकांडी घेऊन आलाय सर, बारकी बारकी, आणि स्वतःच घेऊन बसलाय। आजच्या दिवस तर त्या नवऱ्याकडे द्यायचं, आलाय घेऊन, तर ते आता मध्ये रडायला लागलं एखादं लेकरू, तर त्याला उचलायचं, जरा बाहेर घेऊन जायचं, शांतपणे शांत करायचं ना, आणून बसवायचं। आलं लक्षात? त्याला तिथं चिमट काढत बसायचं नाही, त्या पोराला त्याच्या अंगावर पदर टाकायचा, चिमट काढ, मार, बाच्याच वळणाव गेलायस, बा असाच आहे, तुला कुठं बघवतं मी, असलं काय त्या लेकराला करायचं नाही। हा ते उठलंय बघ एक आता। तर सगळ्या लहान लेकरं दंगा करायला लागली तर हळू जरा फिरवून आणायचं। आलं लक्षात? सगळ्या मातांना, खुर्चीवर बसलेल्या सगळ्या माता, तुम्हाला पण सगळा नियम आहे, तुम्ही काही शायनिंग मारायचं नाही इथं बसून खुर्चीत। चला, बहुजनांच्या अंधाऱ्या मृतप्राय जीवनात निर्भीड जगण्याचा सोनेरी किरण पसरविणारे, विजापूरच्या तख्ता समोर निमुटपणे झुकणाऱ्या नमणाऱ्या बेलगाम सरंजामदारांच्या बेबंदशाही विरुद्ध आवाज उठवणारे, सरंजामशाही कुल वंश परंपरा यांना नाकारून बहुजनांच्या अस्तित्वाचा झेंडा भडकवणारे, कल्याणच्या मुल्लायमेत सुभेदाराची सून किंवा बेलवाडीच्या पाटलाची कन्या यांना मातृस्थानी लेखणारे, 17व्या शतकात सरंजामशाही विरोधात वादळ उभे करणारे, जनतेला बलिदानाची प्रेरणा देऊन बहुजनांचं स्वराज्य उभे करणारे, महान रचनात्मक प्रतिभेचा रणपुरुष, समर्पणशीलतेचे प्रतिकारी प्रतीक मातृभूमीचे असीम उपासक, सूर्यकुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष, क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्रिक, रणशीलतेचे मानदंड, स्वराज्याचे संस्थापक, शककर्ते, युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज, संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ, विचारपीठ, प्रेरणापीठ म्हणजे माँसाहेब जिजाऊ, स्वराज्याचे स्वप्न पाहून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनावरती कोरणारे आमचे आबासाहेब म्हणजे शहाजीराजे भोसले, बुद्धिमान, पराक्रमी, अभ्यासू, जिज्ञासू, चारित्र्य संपन्न,
आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य, शिवनीती आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे संभाजीराजे, शिक्षणाची ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत, गोरगरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारे आमचे महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई, कमो आणि शिका, कमो आणि शिका हा महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांच्यातला माणूस जागे करणारे आमचे कर्मवीर भाऊराव पाटील. मौमेना होणे आम्ही विष्णुदास, मौमेना होणे आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे, भले तर देव कासेची लंगोटी, नाठाळाचे माती हानू काठी. हा क्रांतिकारक विचार संपूर्ण विश्वाला देणारे जगद्गुरु संत तुकोबाराया हातामध्ये झाडू घेऊन, हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र देत माणसांचे अंतर्मने स्वच्छ करणारे आमचे संत गाडगे बाबा आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता, समता, बंधुत्वता हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून एक मुखाने आपण सर्वजण बोलो, बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. चला, या व्याख्यानाची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे. पण माझ्या मातानो, माझ्या बंधूनो, माझ्या भगिनीनो, माझ्या युवकानो, तुमच्या नजरेतून हे व्याख्यान आहे, तुमच्या नजरेतून हे परिवर्तन आहे. पण माझ्या नजरेतून हे व्याख्यान नाही, माझ्या नजरेतून लक्षात घ्या, हे कोणतंही प्रबोधन नाही. कारण शेकडो वर्षापासून विचारवंतांचे विचार आमच्या कानापर्यंत आले प्रबोधनाच्या माध्यमातून. हे विचारवंतांचे विचार आमच्या कानापर्यंत आले, पण आमच्या कानातला विचार आमच्या मनाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचला नाही, आमच्या काळजाच्या तळापर्यंत पोहोचला नाही. लक्षात घ्या, आमच्या मधला माणूस जागा झाला नाही. कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी. या राष्ट्रामध्ये प्रचंड गर्दी झाली, या राष्ट्रामध्ये प्रचंड गर्दी झाली, पण बोटावर मोजण्या इतपतच माणसं आज या राष्ट्रामध्ये जिवंत आहेत. आणि म्हणूनच या 21व्या शतकामध्ये, या विज्ञान युगामध्ये तुम्हा आम्हाला माणूस घडवावा लागतो, तुम्हा आम्हाला माणसामधला माणूस जागा करावा लागतो. प्रचंड मोठी खंत आज आमच्या भारतीयांच्या छाताडावरती तांडव करत आहे. आणि म्हणून माझ्या मातानं सांगतो, आजचा हा 1 तास तुमच्या आयुष्यातला माझ्यासाठी आणि माझ्या आयुष्यातला तुमच्यासाठी हा कोणत्या प्रबोधनाचा नाही, तर हा आहे परिवर्तनाचा. प्रबोधनाच्या पुढचा एक पाऊल असतं ज्याला परिवर्तन म्हणतात, ज्याला बदल म्हणतात. ते परिवर्तन आज येणाऱ्या 1 तासामध्ये होणार आहे माझ्या लेकरानं. आणि हे जर परिवर्तन आम्हाला जाणून घ्यायचं असेल तर कृतज्ञता काय असते याची जाणीव अगोदर तुम्हा आम्हाला झाली पाहिजे. कृतज्ञतेचा अर्थ असा आहे, ज्या ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं त्या लोकांच्यासाठी आम्ही काय केलं याला कृतज्ञता म्हणतात. ज्या आईनं मला जन्म दिला, ज्या आईनं मला जन्म दिला त्या आईसाठी मी काय केलं, आणि ज्या बापाने मला जन्म दिला त्या बापासाठी मी काय केलं. ज्या मातीमध्ये मी वाढलो, ज्या मातीमध्ये मी घडलो, ज्या मातीनं माझ्यावरती संस्कार केले, माझ्या पंखांना उडण्याचं बळ दिलं, त्या मातीसाठी मी काय केलं. आणि ज्या शिवधर्माचं नाव सर्वप्रथम मी माझ्या मुखावरती घेतो, ज्या राष्ट्राचं नाव सर्वप्रथम मी माझ्या मुखावरती घेतो, त्या राष्ट्रासाठी मी काय केलं याला म्हणतात कृतज्ञता. आणि मातानो, या व्याख्यानाच्या सुरुवातीला लक्षात घ्या, माझ्या मुखातून नाव निघालं होतं छत्रपती शिवाजी राजांचं, माझ्या मुखातून नाव निघालं होतं माझ्या आऊ जिजाऊचं, माझ्या मुखातून नाव निघालेलं होतं माझ्या तुकोबा रायांचं. किंबहुना बुद्धांच्या पासून गाडगे बाबांच्या पर्यंत ज्या ज्या महामानवांनी, क्रांतिकारकांनी, समाज सुधारकांनी तुमच्या आमच्यासाठी विचाराचा रक्ताचा अभिषेक या मातीमध्ये घातला, त्या प्रत्येकाची नावं माझ्या मुखातून निघाली, आपल्या कानापर्यंत पोहोचली. जय जयकार झाला, पण तो अंतरंगापासून झाला नाही, बेंबीच्या देठापासून झाला नाही. आणि इथंच खऱ्या अर्थानं आम्हाला कृतज्ञता कळते. माझ्या युवकानं, माझ्या लेकरानं, ज्या ज्या वेळेला या महामानवांचे नाव आमच्या कानावरती येतील त्या त्या वेळेला आमच्या अंगातलं रक्त सळसळलं पाहिजे. लक्षात घ्या, कारण या महामानवांनी, या क्रांतिकारकांनी, या समाज सुधारकांनी फक्त स्वतःचा
चार भिंतीचा संसार कधीच केला नाही, तर अखंड राष्ट्राचा संसार केला. म्हणून तुम्ही आम्ही इथं ताट मानानं बसलेलो आहोत, लक्षात घ्या. आणि म्हणून यांची नावं जेव्हा जेव्हा आमच्या कानावरती येतील, यांचे नाव जेव्हा जेव्हा आमच्या कानावरती येतील, तेव्हा तेव्हा आमच्या अंगातलं रक्त उसळलं पाहिजे. या महामानवांचा, या क्रांतिकारकांचा जय जयकार कसा झाला पाहिजे, तर तो बेंबीच्या देठापासून झाला पाहिजे. बेंबीच्या देठापासून झाला पाहिजे. आणि म्हणून मी सांगतोय, लक्षात घ्या, प्रत्येकानं आपल्या शरीराला दोन हात आहेत, या दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, या दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, खांद्याजवळ ठेवायच्या, पाठीचा कानात ताट ठेवायचा आणि जय जयकार जोरात करायचा. कारण आम्ही या राष्ट्राचं देणं लागतो, लक्षात घ्या, या महामानवांचा देणं लागतो, या समाज सुधारकांचा देणं लागतो. आणि म्हणून या भगवंताने एवढं सुंदर आम्हाला शरीर दिलेलं आहे, आणि या शरीराला दोन हात आहेत, या दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, पाठीचा कानात ताट ठेवायचा आणि जय जयकार. ठीक आहे, चला, पाठीचा कानात ताट, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी, आणि जय जयकार असा झाला पाहिजे. हा आसमंत दुमदुमला पाहिजे, हा आसमंत दुमदुमला पाहिजे. चला, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी, पाठीचा कानात ताट. सगळ्यांनी विसल देते रे साऊंड, चढवू नका. आता लागलेला होता बरोबर, तुम्ही कशाला वरती चढवला? हॅलो, थोडा चढवा बस. आता काय करू नका, हात काढा बाजूला. चला, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी, पाठीचा कानात ताट. सगळ्यांनी दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, इथं खांद्याजवळ ठेवायच्या, पाठीचा कानात ताट ठेवायचा. चेहऱ्यावरती एक तेज, समोर छत्रपती आहेत, त्यांच्या चेहऱ्यावरचा तेज पाहायचा आणि जय जयकार जोरात करायचा आहे. खुर्चीवर बसलेले तुम्ही काय माझ्या साखरपुड्याला आलाय का? आता हॉल आहे, जेवण पण खाली आहे, हार आणलेला आहे, देताय वाजवून? घरातलं देतो कृष्णामाईमध्ये सोडून. चला लवकर, सगळ्यांनी जय जयकार करायचा आहे, पाठीचा कानात ताट ठेवायचा आहे. चला चला सगळे, अजून काय? चला, पाठीचा कानात ताट. चला सगळ्यांनी जय जयकार जोरात झाला पाहिजे. अजून काही लोक गर्दीत हात वर करत नाहीत, त्यांना काय वाटतं, मी एकटीनं जय नाही म्हणलं तर ह्याला कुठं कळणार आहे. आईची शपथ घेऊन सांगतोय, पाठीमागं छत्रपती असतील आणि गळ्यात कावड्याची माळ माझी असली की आपल्या जिभेला वाचा सिद्धी येते. आणि वाचा सिद्धीचा अर्थ असा आहे, जे काही मी बोलतो ते एका क्षणाला खरं ठरतं. आणि जर चुकून या विचार मंचावरून मी कोणाला शाप दिला, 100% लागतो. रक्षाबंधना दिवशी आजचा शाप तुम्हाला असा आहे, जो कोणी बेंबीच्या देठापासून जय म्हणणार नाही, उद्याचा दिवस ते काही बघत नाही. अर्ध्या तासात त्याच्या छातीत दुखायला लागणार, पाऊण तासानं ते घामानं भिजणार. डॉक्टर पळत येऊन नाडी बघणार आणि डॉक्टर सांगणार घेऊन जावा, ह्याचा काही उपयोग नाही. उद्या तुझा फोटो 2x4च्या फ्रेम मध्ये असा. आलं का लक्षात? ज्याला ज्याला फोटोत बसायचा आहे त्यानं जय म्हणायचं नाही. आलं का लक्षात? चला आता हात वरती, बाई घे ग, कुठनं आणलंय पकडून. चला आता, चला आता कसे 100% हात वरती. चला चला, कॅमेरा फिरव रे बाबा तिकडं जोरात. बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंदे वंदे, बोला भारत माता के. बस आता येणारा 1 तास असं चेहऱ्यावर तेज पाहिजे. आणि खास करून सगळ्या मातांना सांगतोय, असंच घराकडं उड्या मारतच जायचं आज. आलं का लक्षात? नवऱ्याला काय सांगून आला होता, 4ला कार्यक्रम सुरू होतोय, 5ला संपतोय, मी लगेच येते. आता वाजले 5:30, नवरा उड्या मारत असेल घरात, अजून कशी आली नाही, कुठं गेली. फोन 50 वेळ ते करणार बघ. फोन त्याच्या आल्याला बघायचा आणि कटच करून टाकायचा.
त्याच्या फोनकडे आज बघायचं नाही. आणि घरला जाताना भीत जायचं नाही, आले हो आले हो, हा आज उड्या मारत असं जायचं. घरात शिरल्यावर नवरा पुढं आला की त्याला म्हणायचं चल बाजू हाट हवाने दे म्हणायचं, जरा असं डुलायचं, मस्त आतमध्ये जायचं. नवरा बाजूला झाला नाही तर काय करायचं सांगतो. भगवंतानं एवढं सौंदर्य कशाला दिलंय का? एवढे लांब लांब केस माझ्या भगिनी तुला कशाला दिलेत? काय नुसता बुचडा बांधून काय त्यात पालन करायचं आहे काय? हा, नवरा बाजूला झाला नाही की मस्त केस सोडायचे, त्याच्या जवळ जायचं आणि डार्लिंग म्हणायचं आणि घर करून फिरवायचे केस. दोन त्याच्या नाकात गेली पाहिजेत, उलटच पडलं पाहिजे ते. आणि तुझं आणि नवऱ्याचं हे सगळं सुरू असतंय तेव्हा सासू येणार म्हणजे येणार. सासू मध्ये आली की नेहमी सारखं सासूकडं बघून नाक मुरडायचं नाही, सासूकडं बघून बोट मोडायची नाहीत. आज जरा वेगळं करायचं, सासूकडं बघायचं ना असं करायचं, सासूला आत्या मग करायचा. म्हातारीच्या गालाचा मुका घ्यायचा. म्हातारी दान करून खाली पडली पाहिजे. म्हातारी खाली पडली पडली, तिला सोडायचं नाही. म्हातारी जवळ बसायचं आणि म्हातारीच्या दुसऱ्या गालाचा मुका घ्यायचा, आत्या माफ करायचं. म्हातारी गडा 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 लोळली पाहिजे आणि तुझ्या नवऱ्याला म्हणाली पाहिजे बाबा लवकर इकडे ये, हिच्या अंगामध्ये आलेला आहे. लगेच उड्या मारायच्या दोन तिच्या समोर, आहा आहा करायचं. नवऱ्याला आणि सासूला आज सांगायचं ए बाबा माझ्या अंगामध्ये आलेला आहे, पण माझ्या अंगामध्ये कुठला भूत आणि पिशाच आलेलं नाही, तर आज माझ्या अंगामध्ये आज आनंदाचं वारं आलेलं आहे. माझा एक भाऊ आला होता, माझ्या अंगामध्ये आनंदाचं वारं सोडून गेला. त्यामुळं आजपासून या घरामध्ये कोणी कोणावर भांडण करणार नाही. आजपासून या घरामध्ये कोणी कोणाचा द्वेष करणार नाही. तर प्रत्येकानं जगायचं कसं, तर अगदी आनंदानं जगायचं. चला जगूया आनंदाने. आज असं घरी जायचं, आज घराची प्रत्येक भिंत हसली पाहिजे, अगदी आनंदानं घरी जायचं. आणि सासवा किती आहे, सासवा आलेल्या सासवा, तुम्ही सुद्धा घराकडे असं जायचंय. म्हातारं नुसतं असं टाण टाण उड्या मारलं पाहिजे. आज म्हाताऱ्याला जाऊन म्हणायचं येस डार्लिंग, म्हातारं खाली पडलं पाहिजे. एवढ्या आनंदात आज सासवाने सुद्धा घरी जायचं. कारण माते तुला सांगू का, तुला कधी व्यक्त व्हायला मिळत नाही, तुला कधी मुक्त व्हायला मिळत नाही. इकडे बघ, ही पुरुष मंडळी कुठेही जातात, दंगा करतात, आनंद घेतात, पण माते सगळ्यात अगोदर सकाळी तुला उठावं लागतं आणि सगळ्यात शेवटी तुला झोपावं लागतं. सकाळी उठल्या कुटुंबाचं सगळं काय करायचं, स्वयंपाक करायचा, मुलं शाळेला गेली का सासऱ्याचं करायचं, सगळ्यांचं करायचं, सासूचं करायचं. बघता सायंकाळ होते, सायंकाळचा स्वयंपाक करायचा. संध्याकाळी 11 वाजता प्रत्येकाला जेवू घालायचं, प्रत्येक जण झोपला का बघायचं. उद्या जेवणासाठी काय करायचं याची तयारी आजच करायची. आणि शेवटचं भांड धुतल्यानंतर लाईट बंद करायची आणि सगळ्यात शेवटी तू झोपी जायचं. माते तुला हात जोडून सांगतोय, या राष्ट्रातली माझी माता सगळ्यात अगोदर उठते आणि आपल्या कुटुंबासाठी सगळ्यात शेवटी झोपते. म्हणून आज आम्ही आनंदी राहतो. लक्षात घे, कोणामुळं, तर तुझ्यामुळं. त्यामुळं आज तुला सांगतोय बघ, तुझा भाऊ आलेला आहे ना, आज तुझा भाऊ आलेला आहे, तर तुला आज सांगतो बघ, अगदी आनंदानं जगायचं. आलं हसायला, बिंदास हसायचं, चोरून हसायचं नाही, फुसूक करून हसायचं नाही. आलं हसायला, दात काढून हसायचं, ख्या 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 करून हसायचं. किडलेली दात शेजारणीला दिसली तरी बेहतर, तू मात्र आनंदात राहायचं. हसता हसता शेजारणीला टाळी द्यायची, पडली तरी चालत्या, पण तू आनंदात राहायचं. फक्त हसता हसता मांडीवचं पोरग उचलून आदळायचं नाही. मागच्या कार्यक्रमात एका मातेनं पोरगच आदळलं, तेवढं करायचं नाही. बाकी अगदी आनंदानं जगायचं. आणि इथल्या सगळ्या पुरुष मंडळींना मी सांगतोय, आपलं घर आहे आनंदी, तर आपण आनंदी आहोत. एवढं सगळं आपण का करतो, कुणासाठी करतो, तर फक्त आणि फक्त आनंदासाठी करतो. आणि म्हणून सगळ्या पुरुषांना मी सांगतोय, आज घरी जायचं. घरी गेल्यानंतर लक्षात घे, आपल्या त्या लक्ष्मीकडं, आपल्या धर्मपत्नीकडे बघायचं आणि मस्त असं एक सुंदर असं तिच्याकडे बघून सुंदर असं हास्य द्यायचं, अतिशय सुंदर असं हास्य द्यायचं. कारण ज्या घरातली
माता आनंदी असते, ज्या घरातली माता आनंदी असते त्या घरातलं प्रत्येक व्यक्तिमत्व आनंदी असतं आणि त्या घरातलं व्यक्तिमत्व घडतं म्हणजे घडतं. लक्षात घ्या, हा निसर्गाचा नियम आहे, हा निसर्गाचा नियम आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, आज घरी जाताना घरी गेल्या गेल्या आपल्या पत्नीकडे बघून हसायचं. कारण तुमची सवय मला माहिती आहे, तुमची खोड मला माहिती आहे. दिवसभर गावात असं हसत फिरत असता, दिवसभर सगळ्या गावात हसत फिरत असता आणि घरी गेल्यानंतर सगळ्या गावाचं टेन्शन तुलाच आहे की काय असा चेहरा मुंगसासारखा करून घरात शिरतोस. लेकाच्या ती बायको पोरांना सांगून ठेवते, तुझ्या बाची याची येळ झालेली आहे, तू जेव अभ्यास करत बस. आलं की सगळ्या गावाचा राग आपल्यावर काढतय. कसा संसार केलाय माझं मला माहिती आहे. त्यामुळं आज तू घरी जायचं, आपल्या बायकोकडे बघून हसायचं. आ हा हा हा. आता मी सांगितलंय म्हणून लगेच जाऊन हसायचं नाही, अगोदर अंदाज घ्यायचा. तुमचं इंजान तुम्हाला माहिती, किती व्होल्टचं आहे, किती पॉवरचं आहे, डिझेलवर चालतंय, पेट्रोलवर चालतंय, इलेक्ट्रिक आहे का तसंच वडत आणलंय. तुमचं इंजान तुम्हाला माहिती आहे. त्यामुळं मी सांगितलंय म्हणून लगेच प्रयोग करायचा नाही. इकडं मी आपला उपाय सांगितलेला आहे. उपाय आलं का लक्षात? मागच्या कार्यक्रमात एकाला सांगितलं बायकोकडे बघून हसायचा, लय आनंद मिळतो. एक समोरच बसलं होतं, एवढं पेटलं त्याला पुढं काही दिसतच नव्हतं. घराकडे गेलं, बायको बरोबर उमऱ्यावर उभी होती आणि त्याला आठवलं हंकारे सरांनी सांगितलंय बायकोकडे बघून हसायचं आणि ते हसलं. जसं हसलं तिनं धरला, खाली पाडला, उरावर बसली. हे होतं 40 किलोचं. जशी ती बसली तसं त्यानं नुसतं हुप केलं आणि जीभ बाहेर काढली. तिनं तीच जीभ धरली, दुसऱ्या हाताची मुठी केली आणि एवढ्या जोरात ठोसा दिला आणि म्हणाली, नालायका, 18 वर्ष लग्नाला झाली, 18 वर्ष, आणि 18 वर्षामध्ये एकदा पण माझ्याकडे बघून हसला नाहीस. आणि मगाशी माझ्या आईला अटॅक आलाय आणि हसत आलाय रे घरला म्हणले. त्यामुळं अंदाज घेऊन हसायचं. मी आपलं तुमच्या आयुष्यामध्ये आनंद यावा म्हणून हे सगळं करतोय. आणि आज तर मला अतिशय आनंद आहे. आ हा हा हा. शाळेची पहिली दुसरीची पोरं काय माझ्या समोर नाहीत आणि जेवढी कार्टी आहेत तेवढी सगळी मी गप्प बसवलेत. कशी गप्प बसली मला सांगा? मी यायच्या अगोदर क्या चाललं. मी आल्या नुसतं डोळं वटरलं तर गप्प बसली कार्टी. तुम्हाला घरात गप्प बसतात का? खरं सांगा माते, बसतात का गप्प? 7 वाजता तू स्वयंपाकाला सुरू करतेस, सगळ्यांनी बघायचं रे, खरं सांगतोय. 7 वाजता स्वयंपाकाला तू सुरू करतेस आणि 7 वाजता तुला फक्त स्वयंपाक करायचा असतो का? इकडं स्वयंपाक असतो, तिकडं मालिका पण बघायची असते. कारण मालिकेचा आजचा भाग चुकला तर उद्या कनेक्शन लागत नाही. मालिका पण काय भारी आहेत. आई कुठं काय करती, त्याच्यात कोण कुणावर कितवं लग्न करायला लागलंय हेच कळना झालंय. पोराचं लग्न चाललंय का बापाचं लग्न चाललंय का बायको कुठं गेली हेच कळना झालंय. एक तर मालिका आहे, हिचा रंग पिवळा आणि तिचा रंग निळा आणि माझा रंग कुठला. अशी मालिका बघायची असती. इकडं स्वयंपाक करायचा असतो आणि तिकडं मैत्रिणीला व्हॉट्सअपवर मेसेज पण पाठवायचा असतो. तेवढ्यात तुझं पोरग येतं मम्मी मम्मी करत, तर पोराला कशी करतीस? दात वट्या खातीस, डोळं एवढं मोठं करतीस आणि पोराला म्हणतीस, हे नालायक कार्ट्या, बा येईल आता आल्या आल्या गिळायला मागतोय, गप्प बस मला स्वयंपाक करू दे. पोरग काय तुझं ऐकत नाही, परत पोरग मध्ये येतं. मग मात्र त्या पोराला तू धरतीस आणि एक रपाटा घालत पोराला काय म्हणतेस? बाच्या वळणाव गेलायस नालायका, बाच्या वळणाव गेलायस. माझ्यातला एक गुण तुझ्यात नाही, सगळं गुण तुझ्या बाच आहेत. 9 वाजता बा घराकडे येतो, धरतो पोराला, घालतो रपाटान, म्हणतो आईच्या वळणाव गेलायस नालायका, आईच्या वळणाव गेलायस. माझ्यातला एक गुण तुझ्यामध्ये नाही. आजीनं याचं नातवाकडे बघायचं आणि म्हणायचं, आमच्या खानदानात असलं कोण नव्हतं, तू कुठनं जन्माला आलायस. पोरांना कळना आम्ही नेमकं मटेरियल कुणाचं आहे, आम्ही नेमकं वळणाव कुणाच्या गेलोय.
महाराष्ट्रात इथून सुरू झाले प्रबोधनाला. करणार काय, घराघराची ही अवस्था झाली. एक तर कार्ट आईच्या मांडीवर बसलं होतं. परवाचा कार्यक्रम गोर गोमट पोरग आईच्या मांडीवर बसलंय, वय 3 असावं. मी खुर्चीत मगाशी कसा शायनिंग मारत बसलो होतो तसा मी खुर्चीत बसलो होतो. माझ्याकडे बघायचं ना आपल्या आईला म्हणायचं, मम्मी ते मिशीवालं आपल्या बॉब सारखं दिसतं या. मला एवढा आनंद झाला. म्हणलं 200 किलोमीटर या पोराच्या गावामध्ये आपण आलोय आणि आपल्यामध्ये या लेकराला बॉब्स दिसतो. याचा अर्थ असा आहे की आपल्यासारखं कोणी तर याच्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून ते आपल्याला बॉब्स म्हणतंय. वा 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 वा. जरा मिशीला पीळ दिला, त्या पोराकडे बघितलं आणि म्हणलं, काय र वागा, तसं खालनं जोरात वरडलं, ए बॉब्स म्हणून. तसं त्याच्या आईनं त्याचं तोंड दाबलं आणि मी मात्र मग खुर्चीवरून उठलो. म्हणलं, का ग भगिनी, एवढा सुंदर माझा भाचा आहे, मला बॉब्स म्हणतो म्हणू दे की. मला बॉब्स म्हणतो याचा अर्थ असा आहे की माझ्यासारखं तुझ्या घरामध्ये कोणी तर आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून ते बॉब्स म्हणताय तर म्हणू दे. तर ती मला म्हणाली, दादा गप्प बस, बॉब्स आमच्या कुत्र्याचं नाव आहे. एक लिटर पाणी पिलोन गप्प बसलो. एकदा तर एका शाळेमध्ये गेलो होतो. एक मॅडम पळत पळत आल्या, म्हणल्या, सर तुम्ही आमच्यावर अन्याय करताय. मी म्हणलं, माते काय अन्याय करतोय तुझ्या? तर ती मला म्हणाली, सगळी 8वी 9वी 10वीची पोरं घेतला आणि 1लीची 4थीची पोरं तुम्ही का समोर घेत नाही? म्हणलं, अजिबात माझ्या समोर ही कार्टी आणायची नाहीत. म्हणलं, ही कार्टी लय नालायक आहेत, कधी काय करतील सांगता येत नाही. माझं रंगलेलं व्याख्यान पाडत्यात. म्हणलं, ही अजिबात यांना पुढं आणायचं नाही. मॅडम पण लय हुशार होती. मॅडम म्हणली, सर पुढं नाही आणत, मागं तर बसवू का? मी म्हणलं, ठीक आहे मागं बसव, पण तिथं 2 शिक्षक बसव. म्हणलं, 2 शिक्षक, पोरं दंगा करता कामा नाहीत. मॅडम गेली. मला वाटलं 10 15 20 पोरं घेऊन येईल, चांगली 150 पोरं घेऊन आली. मागं सगळी बसवली. मी म्हणलं, आपण मागं बघायचंच नाही, काय कळतंय आपलं? व्याख्यान घेताना मला सवय आहे खुर्चीवर उभं राहायची. 5-6 हजार पोरं समोर होती. व्याख्यान रंगलेलं होतं. खुर्ची टाकून मी खुर्चीमध्ये उभा होतो. असं व्याख्यान रंगलं आणि त्यातलं एक 1लीचं कार्ट रांगत कधी खुर्ची खाली येऊन बसलंय मला माहित पण नाही. आणि जसं व्याख्यान रंगलं तसं खुर्चीतनं तोंड पुढं काढलं आणि मला म्हणतंय, साहेब मागणं पॅन्ट फाटल्या तुमची. खुर्चीतनं खाली उडी टाकली. मेलो म्हणलं, मगापासून नको तिथं फिरायला लागलोय. हळूच हात माग लावला तर सगळं व्यवस्थित होतं. त्या पोराकडं असं डोळं केलं, म्हणाल, कार्ट्या कुटर फाटल्या. तर मला म्हणताय, कसं फसवलं? म्हणलं, काना खाली देईन तुझी. ही माझी लेकरे, पण आज याच लेकरांच्यासाठी मी उभा आहे. आणि म्हणून पोरानो तुम्हाला सांगतोय, आज वसंत हंकारे आला आणि फक्त आम्हाला हसवून गेला, असं होता कामा नये माझ्या लेकरांनो. वसंत हंकारे आला आणि आमचं मनोरंजन करून गेला, असंही होता कामा नये पोरानो. आणि म्हणून आज तुमच्या समोर उभा आहे. मनोरंजनाबरोबर तुमचं परिवर्तन झालं पाहिजे. तुमच्या मधला माणूस जागा झाला पाहिजे. तुला आई काय आहे, तुला बाप काय आहे, तुला पोरा कळायला पाहिजे. हे राष्ट्र काय आहे आणि हे आयुष्य काय आहे याची जाणीव करून द्यायला पोरा आलोय बघ. मनोरंजन करायला आणि तुला हसवायला फक्त आलो नाही. आणि म्हणून पोरानं इथं बसलेल्या प्रत्येकाला मी सांगतो बघ, तुझं वय कितीही वर्षाचं असू दे, तुझं वय 20 वर्षाचं आहे, तुझं वय 25 वर्षाचं आहे, तुझं वय 35 वर्षाचं आहे, तुझं वय 40 वर्षाचं आहे, कितीही वय तुझं असू दे पोरा, पोरा, पोरी, पळत पळत आज घरी जायचं बघ. पळत पळत आज घरी जायचं. पळत पळत आज घरी जायचं आणि आपल्या आईला पहिला प्रश्न विचारायचा, जो प्रश्न पोरानो तुम्ही कधीच तुमच्या आईला विचारला नाही. आम्ही डॉक्टर झालो, आम्ही इंजिनियर झालो, आमचा तिरंगा चंद्रावरती फडकला, पण आई बापाला हा प्रश्न कधीच आम्ही विचारला नाही. घरात असेल बाप आणि घरात असेल आई, तर आज पळत पळत जायचं माझ्या लेकरानो. पुस्तकाच्या पानावर हा प्रश्न तुम्हाला कधीच भेटला नाही, तुम्हाला कधीच मिळाला नाही पोरानो. म्हणून आज हे बघ, पळत पळत घरी जायचं आणि त्या आईला पहिला प्रश्न विचारायचा बघ. हे बघ, हे आई, 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस आई. आई
9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आणि आई, ज्या वेळेला तू मला जन्म देत होतीस त्यावेळेला आई तुला किती यातना होत होत्या ग आई, तुला किती यातना होत होत्या. पोरानो, पळत पळत जायचं आणि त्या माऊलीला प्रश्न विचारायचा. हे बघ, तिच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी येईल पोरा. हे मुखातले सगळे शब्द तिच्या विरून जातील. हे बघ, आणि म्हणून तुला सांगतोय पोरा, 9 महिने 9 दिवस ज्या वेळेला ती माऊली आपल्याला उदरामध्ये ठेवत असते आणि ज्या वेळेला ती माऊली आपल्याला जन्म देत असते, या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलेला आहे पोरा. या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलेला आहे. एवढ्या अनंत यातना, एवढ्या मरण यातना त्या आईला होत असतात पोरानो. तुम्हा आम्हाला जन्म देताना एकीकडे आपला जन्म होत असतो आणि दुसरीकडे त्या माऊलीचा शेवटचा श्वास या ब्रह्मांडामध्ये विलीन होत असतो पोरा. या ब्रह्मांडामध्ये विलीन होत असतो. या आईच्या वेदना आम्हाला कळाल्या का? अनेक अवघड गणित पोरा, नालायकांनो, अनेक अवघड गणित आम्ही फळ्यावरती सोडवली, पण आईच्या या वेदनेचं गणित मात्र आम्हाला कधीच कळालं नाही. ही आई मात्र आम्हाला कधी कळाली नाही. पोरा, तुला याचा अध्यात्म सांगतो बघ. तुला याचा अध्यात्म सांगतो बघ. ज्या क्षणाला पोरा तुझा जन्म झाला, हे बघ, आम्हाला संतांची गाथा कळाली, माऊलींची ज्ञानेश्वरी कळाली पोरा, पण त्याचा अध्यात्म मात्र आम्हाला नाही कळालं. हे बघ, तुला एका मिनिटामध्ये सांगतो पोरी, ज्या क्षणाला पोरा तुझा जन्म झाला, ज्या क्षणाला तुझा जन्म झाला, त्या क्षणाला या विश्वामध्ये तुझ्या दोन्ही गालांचा जर पहिला मुका कोणी घेतला असेल आणि तुझ्या दोन्ही गालांना जर पहिला स्पर्श कोणी केला असेल, तर त्या माऊलीचं नाव आई आहे पुरी. त्या माऊलीचं नाव आई आहे. ए पुरी, आनंदानं उड्या मारत जर कोण आला असेल, आनंदानं उड्या मारत जर कोण आला असेल आणि या दोन्ही तळ हातावरती जर तुला कोणी घेतला असेल आणि तुझ्या गालावर जर पहिला आनंदाचा अश्रू कोणाचा पडला असेल, तर त्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरा. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. हा बाप आज तुझ्या काळजामध्ये पेरायला आलोय. ही आई तुझ्या काळजामध्ये पेरायला आलोय. अनेक अवघड गणित आम्ही सोडवले बाग, पण आईच्या या वेदनेचं गणित मात्र आम्हाला कधीच कळालं नाही. आमचा तिरंगा चंद्रावरती फडकला, पण ज्या आई बापानं आम्हाला जन्म दिला, तो आई बाप मात्र आज वेदनेमध्ये सडू लागला, तो वृद्धाश्रमामध्ये सडू लागला. आणि म्हणून आलोय बघ पोरी, इकडे बघ पोरी, तू कोण आहेस? आज समोर छत्रपती शिवाजी राजे आहेत बघ. हे पोरी, आणि म्हणून तुला सांगतोय, जर तुला घरातली आई समजावून घ्यायची असेल माझ्या पोरी, हे पोरा इकडे लक्ष दे रे नालायका. जर तुला घरातली आई समजावून घ्यायची असेल आणि जर तुला घरातला बाप समजावून घ्यायचा असेल पोरा, तर अगोदर तू कोण आहेस पोरी याची जाणीव तुला झाली पाहिजे बघ. कोण आहेस तू तुझी ओळख विसरलीस पोरी, म्हणून आईच्या तोंडावर थुंकायला लागलीस, बापाच्या तोंडावर थुंकायला लागलीस. हत्ती सारख्या वाघासारख्या बापाला कुत्र्यासारखं लाचार तू करू लागलीस. आणि म्हणून तुला सांगतोय, तू कोण आहेस? छत्रपतींच्या समोर तुला तुझी ओळख तयार करून देतो बघ पोरी. पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती. पिशवीमध्ये एक लुगडं होतं बघ, अंगावरती एक लुगडं होतं बघ, एवढीच तिची संपत्ती होती. आणि 100-150 वर्षापूर्वी स्त्रियांनी घराच्या बाहेर पडायचं, समाज परिवर्तन करायचं. समाजाला हे मान्य नव्हतं बघ. समाज तिच्या अंगावरती शेण फेकत होता, समाज तिच्या अंगावरती चिखल फेकत होता. सगळं काही ती माऊली सहन करत होती. जेवढ्या वेदना तिच्या शरीराला होत होत्या, त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या मनाला होत होत्या, पण ती माता थांबत नव्हती. आपलं पाऊल उचलत होते, एका पडक्या वाड्यामध्ये जात होते, अंगावरचं शेणाने आणि चिखलाने माखलेलं लुगडं दूर करत होते, पिशवीतलं लुगडं अंगावरती चढवत होते आणि
समोर बसलेल्या त्या 8-10 लेकींना ती माझी सावित्री आई शिकवत होती. म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री आई तयार झाल्या. पोरी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढू लागल्या. ए पोरे, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढू लागल्या. ए पोरी, ती सावित्री आई म्हणजे तू आहेस बघ. पोरी, ती सावित्री आई म्हणजे तू आहेस. तू एवढी स्वस्त नाहीस ग नालायक. कोणी पण यावं, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं, तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा. त्या नालायक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे, कुत्र्या मांजरांना खायला घालावे, एखाद्या फ्रीज मध्ये भरून ठेवावे, तुला तुला विकावं, तुला विक्रीस काढावं. ए पोरी, एवढी स्वस्त नाहीस ग पोरी. तू 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 या राष्ट्राची सावित्री माई आहेस. या छत्रपती शिवाजी राजांना जन्म देणारी तू आऊ जिजाऊ आहेस. पोरी, तू आऊ जिजाऊ आहेस. तू एवढी स्वस्त नाहीस ग पोरी. तू एवढी स्वस्त नाहीस. कुठल्या तर नालायक हरामखोरानं यावं आणि तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा. पोरीनो, तुम्ही ही ओळख विसरलाय. इथं बसलेल्या प्रत्येक आयांना मी सांगतोय, आज हात जोडून सांगतोय, बघ घरी जा आणि तुझ्या पोरगीला अगोदर ओळख तयार करून दे. कोण आहे ती, बघ तुला दुसरी ओळख तयार करून देतो. बघ, जास्त वेळ तुझ्या आयुष्याचा घेत नाही नालायक, पण आज जाग आली पाहिजे. आज परिवर्तन झालं पाहिजे. 5 लाखाचं सैन्य घेऊन औरंगजेबाला होता बघ या स्वराज्यावरती चालून. 5 लाखाचं सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आला होता. छत्रपती शिवाजी राजे आम्हाला सोडून निघून गेलेले होते. संभाजी राजांचं बलिदान झालेलं होतं आणि 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेले औरंगजेबाला वाटलं आता हे स्वराज्य माझं आहे. 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेल्या औरंगजेबाला वाटलं आता हे स्वराज्य माझं आहे. पण नाही पोरी, एक रणचंडिका उठली, हातामध्ये तलवार घेतली, घोड्यावरती स्वार झाली आणि 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेल्या औरंगजेबाला शेवटचा श्वास याच मातीत घ्यायला लावला. तिचं नाव तारा राणी आहे आणि ती तारा राणी म्हणजे तू आहेस पोरी. ती तारा राणी म्हणजे तू आहेस. तू एवढी स्वस्त नाहीस. कोणी पण नालायक हरामखोराने यावं, या शिकण्याच्या वयामध्ये तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं, तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा. त्या नालायक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर तुला रस्त्यावरती सोडून द्यावं. हे नालायक कार्ट्यानो, एवढी स्वस्त तू नाहीस बघ. एका मिनिटात छत्रपतींच्या समोर सांगतो बघ, इकडे बघ, तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे पोरी. तुझी आई म्हणजे एक वाघीण आहे आणि एका वाघाच्या आणि एका वाघिणीच्या पोटी तुझ्यासारख्या रणरागिणीनं जन्म घेतलेला आहे. एका वाघिणीनं जन्म घेतलेला आहे. तू या राष्ट्राची वाघीण आहेस पोरी. या राष्ट्राची वाघीण आहे पोरा. ए नालायक हरामखोरा, इकडे बघ रा. बापाच्या उंची एवढी उंची झाली आणि बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागलं म्हणजे पोरांनो, बापा एवढ्या वेदना आपण कधीच सहन करू शकत नाही. बघ, जीव तोडून सांगतोय बघ, बेंबीच्या देठापासून तुला सांगतोय बघ, ज्याला बाप कळाला नीट ऐकायचा है. ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारामध्ये छड्डू ठोकला. ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारामध्ये स्वतःच्या शरीराचे तुकडे तुकडे करून घेतले. पोरांनो, नीट ऐक. बाग, माझ्या संभाजी राजांना कैद झाली होती. माझ्या संभाजी राजांना कैद झाली होती. 39 दिवस संभाजी राजांच्या शरीराचं हाल झालेलं होतं. साखळ दंडामध्ये संभाजी राजांना बांधलेलं होतं. असंख्य जखमा शरीरावरती होत्या. प्रत्येक जखमेतून काळ रक्त जमिनीवरती कोसळत होतं. मृत्यूच्या दारात माझा संभाजी राजा उभा होता आणि औरंगजेब पाचशा संभाजी राजांना म्हणतो, संभा, हम तुम्हारी जान बख्श देंगे संभा. इसी वक्त हम तुम्हें रिहा कर देंगे संभा. हमें चाहिए सिर्फ तेरे पिताजी का स्वराज्य. हमें चाहिए सिर्फ तेरे पिताजी का स्वराज्य. वो हमारे चरणों में राख. इसी वक्त हम तुम्हारी जान बख्श देंगे.
ए पोरीनो, ए पोरानो, मृत्यूच्या दारामध्ये माझा संभाजी राजा उभा आहे. संभाजी राजा औरंगजेबाच्या नजरेमध्ये नजर घालतो ना औरंगजेबास उत्तर देतो, या शरीराचे तुकडे तुकडे केलेस तरी चालतील, हा शिवपुत्र तुझ्या समोर कदापि झुकणार नाही. कारण मला माझा बाप कळालेला आहे, मला माझं स्वराज्य कळालेलं आहे. ए पोरानो इकडे बघरा. ए माते, पोराच्या पायामध्ये एखादा काटा जरी घुसला ना ग, ए पोराच्या पायामध्ये एखादा काटा जरी घुसला तर रात्रभर तुझं पोरग हंबरडा फोडतं बघ. ए पोराच्या पायामध्ये एखादा काटा जरी घुसला तरी रात्रभर तुझं पोरग हंबरडा फोडतं. मृत्यूच्या दारात माझा संभाजी राजा उभा होता बघ. तापलेल्या लाल भडक साळ्या संभाजी राजांच्या डोळ्यासमोर आल्या आणि आता पाचशा संभाजी राजाला म्हणतो, संभा अब झुक जा, अब झुक जा, नहीं तो तेरी जिंदा आंखें हम निकाल देंगे. मृत्यूच्या दारात माझा संभाजी राजा उभा आहे, पण संभाजी राजांच्या चेहऱ्यावरचं तेज मात्र कमी झालं नाही. तापलेल्या साया 2 इंचावरती आल्या. संभा अब तो झुक जा. संभाजी राजे झुकले नाहीत. एका क्षणात तापलेल्या साया डोळ्यातून आर पार गेल्या. सर्र आवाज आला. डोळ्यांच्या खोबणीतून फक्त धूर बाहेर येत होता. काळ रक्त टप टप गळत होतं. पण महाराष्ट्राचा हा वाघ हे शत्रू समोर झुकला नाही. संभाजी राजांची जीभ काढली. संभाजी राजांच्या शरीरावरची जिवंत कातडी काढली. नख काढले. संभाजी राजांच्या शरीराचे तुकडे तुकडे केले. भीमेच्या काठी विखुरले गेले. पण प्रत्येक तुकड्यातून आवाज येत होता, माझा बाप, माझं स्वराज्य, माझे रयत. हे मृत्यूच्या दारात संभाजी राजांनी आपलं बलिदान दिलं. कारण संभाजी राजांना त्यांचा बाप कळाला होता. पोरांनो, हात जोडून आज हे बघ द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आलोय बघ. आज फक्त एवढंच तुला सांगतो, तुला तुझा बाप कळाला का? हे नालायका, तुला तुझी आई कळाली का? नाही कळाली. हत्तीसारखा बाप पोलीस स्टेशनला उभा राहतो बघ, लाचार होऊन अश्रू ढाळत असतो. नालायकानो, आम्ही काय केलं? 1 तास द्यायचा बघ तुझ्या आयुष्यातला फक्त बाप ऐकण्यासाठी. ऐक पोरा, पुत्र व्हावा ऐसा गुंडा, पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. आईला आई पण कधी येत आणि बापाला बाप पण कधी येत. हे पोरग कसा असावं याचं ज्वलंत उदाहरण पुस्तकाच्या पानावरचं, इतिहासाच्या पानावरचं आज तुझ्या काळजामध्ये पेरतो बघ. हे बघ, पिढ्यानपिढ्या आम्हाला स्वराज्य नव्हतं, पिढ्यानपिढ्या आम्हाला आता राजा नव्हता. स्वतःच्या कर्तृत्वावरती छत्रपती शिवाजी राजांनी स्वराज्य उभं केलं होतं आणि त्या स्वराज्याला आता राजा मिळाला होता. त्या स्वराज्याला आता राजा मिळालेला होता आणि माझ्या राजाचा राज्याभिषेक होता. 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती महाराष्ट्राचा हा वाघ, ब्रह्मांडाचा नायक आरूढ झालेला आहे. मस्तकी जिरेटोप आहे, कमरेला तलवार है, भरजरी वस्त्र घालून महाराष्ट्राचा हा वाघ 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती आरूढ झालेला आहे. आणि समोरच्या सिंहासनावरती माझे आऊ जिजाऊ बसलेले आहे. माझे आऊ जिजाऊ बसलेले आहे. आपल्या लेकराला डोळं भरून पाहताय. याच लेकराला मी जन्म दिला. 9 महिने 9 दिवस उदरामध्ये ठेवलं. या लेकराला मी जन्म दिला. 9 महिने 9 दिवस मी उदरामध्ये ठेवलं. आणि स्वतःच्या कर्तृत्वावरती या लेकरानं हे स्वराज्य उभं केलं. आई म्हणून आऊ जिजाऊंचा ओर भरून आला. डोळ्यामध्ये तरळत होते. टप 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 प्रत्येक अश्रू सिंहासनावरती कोसळत होता. माझे आऊ जिजाऊ उठल्या, आपल्या सिंहासनावर उठल्या, राजांच्या दिशेने येऊ लागल्या. माझ्या राजांनी पाहिलं, आऊ साहेब काय करतायत? आमच्या दिशेने येत आहेत. विजय सारखा माझा राजा सिंहासनावरून खाली आला. धावत आऊ साहेबांच्या जवळ आला. आऊ साहेबांना मुजरा घातला. आपलं मस्तक आऊ साहेबांच्या चरणावरती ठेवलं. माझ्या राजाच्या डोळ्यातलं पाणी आऊ साहेबांच्या चरणावरती पडत होतं आणि माझ्या आऊ साहेबांच्या डोळ्यातलं पाणी माझ्या राजाच्या गालावरती पडत होतं. माझ्या राजाने हंबरडा फोडला. आऊ साहेब, आऊसाहेब, आपण काय न केलं? आऊसाहेब, आम्हाला हुक्म दिला असता तर आम्ही आलो असतो आपल्यापर्यंत. आपण काय न केलं?
त्यावेळेला माझी आऊसाहेब राजांच्या गालावरून हात फिरवत राजांना म्हणते, राज एक मागणं आहे राज, मागू का राज? माझा राजा पुन्हा हंबरडा फोडतो. आऊसाहेब 9 महिने 9 दिवस आपण आम्हास उदरात ठेवलं नसतं आणि आमच्यावरती संस्कार केले नसते तर हा छत्रपती शिवाजी राजा कधीच 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती बसू शकला नसता. हो साहेब, आपल्यामुळं आम्ही या सिंहासनावरती बसलो. फक्त हुकम करा, काय हवं आपल्याला? त्यावेळेला माझी आऊसाहेब राजांना म्हणते, राज एकच मागणं आहे राज, पुढचा जन्म सुद्धा राज आपण आमच्याच पोटी घ्यावा. राज राज पुढचा जन्म सुद्धा आपण आमच्याच पोटी घ्यावा. माझ्या राजानं हंबरडा फोडला आणि माझा राजा आऊसाहेबांना म्हणतो, आऊसाहेब फक्त पुढचाच जन्म नाही आऊसाहेब, जोपर्यंत आम्हाला मानव धर्म मिळेल तोपर्यंत आऊसाहेब आम्हाला आपल्याच पोटी जन्म घ्यायचा आहे. आऊसाहेब पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. पोरानो, आई बापानं तुम्हाला जन्म दिला आणि आई बापानं कष्ट केलं, त्या कष्टाचा पांग फेटायची हीच ती खरी वेळ आहे. पोरा उठ, स्वतःच्या कर्तृत्वावरती एवढा मोठा हो, एवढा मोठा हो, एवढा मोठा हो. तुझ्या आई बापानं तुझ्या गालावरून हात फिरवत तुला म्हटलं पाहिजे, पोरा ए पोरी, पुढचा जन्म आमच्या दोघांच्याच पोटी घे, पुढचा जन्म आमच्या दोघांच्याच पोटी घे. पुत्र व्हावायसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. आणि ज्या क्षणाला तुझ्या आईच्या मस्तकी अक्षता पडल्या त्या क्षणाला एका पायावरती तिनं तिच्या बापाला सोडून दिलं, एका पायावरती तिनं तिच्या आईला सोडून दिलं, एका पायावरती तिनं तिच्या भावाला सोडून दिलं. सगळ्या तिच्या लहानपणीच्या आठवणी पायाखाली घेतल्या आणि दुसऱ्या क्षणाला ती माऊली तुझ्या बापाकडे आल्यानंतर एखादाच वर्ष ती माऊली फक्त स्वतःच्या सुखासाठी जगली. आणि ज्या क्षणाला पोरानं तुमचा जन्म झाला तिनं स्वतःच्या सुखाला आग लावली आणि ती माऊली फक्त आपल्या लेकरांच्या सुखासाठी जगू लागली. त्या माऊलीचं नाव आई आहे पोरा, त्या माऊलीचं नाव आई आहे ए पोरा. आणि म्हणून सांगतोय वाघ, पळत पळत जायचं आणि त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा. पळत जायचं आणि त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा. आई 25 वर्षापूर्वी आई 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. आई त्या पोरीला जरा शांत करा. 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. आई तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला. आई 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. आई तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला. आई माझं वय 1 वर्षाचं होतं. मला सुद्धा अंग खांद्यावरती खेळवत मला सुद्धा तू घेऊन जात होतीस. आई माझ्या आजीला भेटवण्यासाठी, माझ्या आजोबांना भेटवण्यासाठी, माझ्या मामाला भेटवण्यासाठी. आई 25 वर्षापूर्वी तू महिन्यातून 4 वेळेला तुझ्या माहेरी जात होतीस. पण आई आता 25 वर्ष उलटून गेली आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस ग आई. का ग आई का? हे पोरानो, फक्त एवढा प्रश्न तुम्ही तुमच्या आईला विचारा. त्या माऊलीच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी येईल बघ. ती माऊली हंबरडा फोडल आणि तुला म्हणाल, खराय पोरी, खराय.
25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होती, माझ्या आईला भेटायला, माझ्या वडिलांना भेटायला, माझ्या भावाला भेटायला. तुझं वय 1 वर्षाचं होतं, तुला सुद्धा अंग खांद्यावरती खेळवत तुला सुद्धा घेऊन जात होती. तुझ्या आईला भेटवण्यासाठी, तुझ्या वडिलांना भेटवण्यासाठी, तुझ्या मामाला भेटवण्यासाठी पोरी, तुला सुद्धा मी माहेरी माझ्या घेऊन जात होती पोरी. पण आता 25 वर्ष उलटून गेली आणि आता मी वर्षातून एकदा सुद्धा माझ्या माहेरी जात नाही बघ पोरी. का ग? कारण आहे बघ त्याला. 25 वर्षापूर्वी पोरी, जेव्हा मला माझ्या आई बापाची आठवण येत होती, तुझ्या वडिलाकडे मी हात पसरत होती. कारण मला माझ्या आई बापाची आठवण येत होती. आजचं हे वैभव आहे, तेव्हा नव्हतं बघ. आपण एका पत्र्याच्या घरामध्ये राहत होतो, पण मला माझ्या आई बापाची आठवण येत होती. तुझ्या वडिलाकडे मी हात पसरत होती. एसटी पुरता पैसा मी घेत होती, हातामध्ये 2 पिशव्या घेत होती आणि एसटी मध्ये मी बसत होती. एसटी माझ्या माहेरी येत होती, एसटी माझ्या माहेरी येत होती. एसटीतून मी खाली, आईच्या गळ्यामध्ये कधी एकदाची मी पडते, कधी एकदाचा तो बाप माझ्या समोर येतोय आणि कधी एकदाची मी त्या बापाच्या गळ्यामध्ये पडते. कधी एकदाचा तो लहान भाऊ, कधी एकदाचा तो लहान भाऊ माझ्या समोर येतोय आणि कधी एकदाची त्या भावाच्या हातावरती मी 10 रुपयांची नोट ठेवते. हे पोरी, मला जेव्हा माझ्या माहेरची आठवण येत होती, तुझ्या बापाकडे हातामध्ये माझ्या 2 पिशव्या, एसटी माझ्या माहेरी येत होती, एसटीतून मी खाली उतरत होती आणि घराच्या दिशेने मी धावत होती पोरी. घराच्या दिशेने मी धावत होती. घर माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये येत होतं पोरे, घर माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये येत होतं आणि घराच्या अगोदर घराचं ते अंगण मला दिसत होतं आणि त्या अंगणामध्ये सगळ्यात अगोदर मला माझ्या बापाचं चप्पल दिसत होतं पोरी. त्या अंगणामध्ये सगळ्यात अगोदर मला माझ्या बापाचं चप्पल दिसत होतं. अंगणात बापाचं चप्पल बघितलं रे बघितलं, अंगणात बापाचं चप्पल बघितलं रे बघितलं की मला लांबूनच कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. कारण पोरी, माझं बालपण अगदी तसंच गेलं होतं ग. तिन्ही सांजला जेव्हा शाळेतून मी घरी येत होती, तिन्ही सांजला जेव्हा शाळेतून मी घरी येत होते, अंगणामध्ये बापाचं चप्पल बघितलं रे बघितलं की अंगणातूनच मी घरात पळत जायची, अंगणातूनच मी घरात पळत जायची. आबा आबा, उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय आबा. आबा मला उद्या हे पाहिजे आबा. आबा मला उद्या ते पाहिजे आबा. माझा बाप मला जवळ घ्यायचा आणि मला म्हणायचा, कार्टे येतो की उद्या तुझ्या शाळेत, घेऊन देतो तुला काय पाहिजे ते. अगं मेलोय का काय मी अजून, मेलोय का काय मी अजून. माझा बाप मला जवळ घ्यायचा, माझ्या डोळ्यातलं पाणी पुसायचा. माझा बाप मला जवळ घ्यायचा, माझ्या डोळ्यातलं पाणी पुसायचा आणि माझ्या पाठीवरून हात फिरवत मला म्हणायचा, पोरे जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे, स्वतःच्या पायावरती उभी राहा. हे पोरी, माझं लग्न झालं, मी सासरी आले, आई बापाची आठवण आली की हातामध्ये 2 पिशव्या घ्यायची, एसटी मध्ये बसायची, एसटी माझ्या माहेरी यायची, एसटीतून मी खाली उतरायची, घराच्या दिशेने धावायची. घर माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये यायचं. घराच्या अगोदर घराचं ते अंगण मला दिसायचं. त्या अंगणामध्ये सगळ्यात अगोदर मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं आणि मला लांबूनच कळायचं माझा आबा घरामध्ये आहे, माझा बाप घरामध्ये आहे. आणि मग अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक द्यायची, आबा आबा. आणि आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडताच जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत पळत बाहेर यायचा, माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि कानामध्ये अगोदर हळूच मला विचारायचा, पोरी सासरी सगळं ठीक तर आहे ना ग पोरी, तुला मी चुकीच्या ठिकाणी तर दिलं नाही ना ग पोरी.
आबाच्या डोळ्यातलं पाणी पुसत मी माझ्या बापाला म्हणायची, आबा सगळं काय ठीक आहे, आबा सगळं काय ठीक आहे. तुमची आठवण आली म्हणून आले आबा, तुमची आठवण आली म्हणून आले. माझ्या हातातल्या पिशव्या घेत, माझ्या हातातल्या पिशव्या घेत माझा बाप अंगणातूनच माझ्या आईला हाक द्यायचा, अगं ऐकलंस का ग, पोर आले की ग आपली, पोर आले की आपली. आईच्या हातामध्ये एक पाण्याचा तांब्या, दुसऱ्या हातामध्ये भाकरीचा तुकडा. माझ्या जवळ यायची, पाण्याच्या तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायची आणि माझ्यावरून ववाळत तुकडा इकडं इकडं टाकून द्यायची आणि मला म्हणायची, पोरी ए पोरी जरा गाल पुढं कर की ग. आणि गाल पुढं केलं र केलं की माझ्या दोन्ही गालाचं मुख घेत आपली आटी बोट माझ्या गालावरून फिरवायची आणि कडा 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 आपल्या कपाळावर मोडत मला म्हणायची, पोरे चल की ग घरात चल. ए पोरी, 25 वर्ष उलटून गेली बघ पोरी. आणि जेव्हा आता मी माझ्या माहेरी जाते ना ग, ए पोरी 25 वर्ष आता उलटून गेली आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग पोरी, घर तेच आहे, अंगण ही तेच आहे. ए पोरी, घर तेच आहे, अंगण हे तेच आहे, पण त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पोरी. त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. हे अंगणातून जरी मी हाक दिली, आबा जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून आता बाहेर येत नाही पुरी. जेवणाच्या ताटावरचा माझा बाप आता उठून बाहेर येत नाही पुरी. माझ्या हातातल्या पिशव्या माझा बाप आता घेत नाही पुरी आणि माझ्या कानात आता मला हळूच विचारत नाही, पुरी कशी आहेस ग पुरी, पुरी कशी आहेस. माझ्या हातातल्या पिशव्या घेत माझा बाप आता अंगणातून माझ्या आईला हाक देत नाही पुरी. जेवणाच्या ताटावरची माझी आई आता उठून बाहेर येत नाही. आईच्या हातातला तो पाण्याचा तांब्या आता मला दिसत नाही पुरी आणि आईच्या हातातला तो भाकरीचा तुकडा आता मला दिसत नाही पुरी. आणि माझ्या दोन्ही गालाचं मुख घेणारी ती माझी आई त्या घरात आता मला दिसत नाही पुरी. त्या घरात आता मला दिसत नाही पुरी. दोन पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना गा, दोन पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना गा, भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो आणि काळीज माझ चर्र करत पोरी, काळीज माझ चर्र करत. बाप जिवंत असताना बापाला एखादं नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना
थोडस गरम पाणी करून बापाला आंघोळ घातली असती तर किती बरं झालं असतं. आणि बाप जिवंत असताना या हातानं एखादा घास त्या बापाला भरवला असता तर किती बरं झालं असतं पुरी, किती बरं झालं असतं. लाखो रुपये आहेत बघ आपल्याकडे आता, लाखो रुपये आहेत बघ आपल्याकडं. अखंड गावाला मी पंचपक्वानाचं जेवण घालू शकते पोरी, पण एखादा घास बापाच्या फोटो जवळ धरला तर फोटोतून आता आवाज नाही येणार. पुरी कशीस ग पुरी, पुरी कशीस. एखादा घास आईच्या फोटो जवळ धरला तर फोटोतली आई खाली येऊन आता माझ्या गालाचं मुख नाही घेणार पुरी. फोटोतली आई खाली येऊन आता माझ्या गालाचं मुख नाही घेणार. आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंतर. आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंतर. जगण मरण एका श्वासाचं अंतर, जगण मरण एका श्वासाचं अंतर. पोरांनो, आजच्या या विचार मंचावर उभं राहून छत्रपतींच्या समोर तुला एकच सांगतो बघ. हे बघ, जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण हे बघ पोरा, जोपर्यंत तुझ्या बापाचा श्वास सुरू आहे तोपर्यंत आई बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा. आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा. एकदा का आई बापाचा श्वास निघून गेला की भिंतीवरचा बाप पोरी कधीच खाली येत नाही आणि तुझ्या हातातल्या पिशव्या कधीच घेत नाही पुरी. आणि भिंतीवरची आई खाली येऊन कधीच तुझ्या गालाचं मुख घेत नाही पुरी, तुझ्या गालाचं मुख घेत नाही. ए पुरी, उद्या डॉक्टर होशील, उद्या इंजिनियर होशील, उद्या वकील होशील, उद्या लाखो आणि करोडो रुपये कमावशील पुरी. आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या शिर्डी साईबाबाच्या चरणावर जरी ओतलेस, ते लाखो आणि करोडो रुपये त्या तिरुपतीच्या चरणावर जरी ओतलेस तरी तो शिर्डीचा साईबाबा आणि तो तिरुपती तुझा गेलेला बाप तुला परत नाही आणून देऊ शकणार पोरी. तुझा गेलेला बाप तुला परत नाही आणू देऊ शकणार. आणि म्हणून तुला सांगतोय बघ, तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे, ज्या देवाचं नाव बाप आहे पोरी, ज्या देवाचं नाव बाप आहे. आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे, ज्या देवीचं नाव आई आहे पोरी, ज्या देवीचं नाव आई आहे. पण आम्ही काय केलं ए पोरी? जिवंत असताना आम्हाला बाप कळाला नाही आणि मेल्यानंतर असतो. कधी कधी त्या बापाजवळ गेलास का? या ओंजळीमध्ये कधी थोडस तेल घेतलंस का? बाप्पा थोडस डोळं झाका म्हणून बापाच्या डोक्यावर कधी तेल ओतलंस का? आणि या हाताने कधी तुझ्या बापाचं डोकं तू घासलंस का? नाही ना लायकानो. फक्त बापाला मागितलं आम्ही, आम्हाला हे पाहिजे, आम्हाला ते पाहिजे. पण पुरीनो बापाच्या वेदना आम्हाला कळाले नाहीत. नालायक हरामखोरानो, IPL मध्ये कोणी किती रना काढल्या आम्हाला कळालं. तासन तास आम्ही बसलो, प्रत्येकाच्या रना मोजल्या, रात्रीच्या फटाक्या वाजवल्या, आहा आनंद उत्सव साजरा केला. पण नालायक हरामखोरानो,
तुम्हाला जन्म दिल्यापासून तुम्हाला मोठं करेपर्यंत त्या शेताच्या बांधावर तुझ्या बापानं तुझ्यासाठी किती राना काढल्या याचा हिशोब मात्र तू कधीच ठेवला नाहीस कार्ट्या. हे रात्री बाप झोपल्यानंतर बापाची टाच कधी तर बाग 50 भेगा तुझ्या बापाच्या टाचला पडल्यात आणि त्या टाचतून साला रक्त येतं तरी सुद्धा भर पावसात तुझा बाप उठतो आणि शेतामध्ये कामाला जातो, कारण माझ्या लेकरांच्या ताटामध्ये रोज 3 वेळचं अन्न आलं पाहिजे आणि माझी लेकरं पोट भरून जेवली पाहिजेत. हे नालायकानो, हा बाप आम्हाला कळाला नाही कळाला. हे त्या बापाला तुम्ही झुकवलं, हे पोलीस स्टेशनला तुम्ही त्या बापाला नाही कळाला तुम्हाला तुमचा बाप. हे म्हणून सांगतोय बघ पोरी, जास्त वेळ तुझ्या आयुष्याचा घेत नाही बघ. हा, पोरं आमची अशी घडली का? नाही घडली. कार्ट्यांचा आम्ही लाड केला, लाड. हा, पोरग जरा रडायला लागलं, दिलास बघ हातात मोबाईल. बघ, पोरग जरा कुठं पडलं, केलास बघ दंगा. खोटं का सांगू? समोर छत्रपती आहे, समोर छत्रपती आहेत. वाजत गाजत आणलं ना तुम्ही मला. हा, वाजत गाजत आणलं. आता जेवू सुद्धा घालाल, आनंदानं मला पाठवाल, म्हणून उगाच तुमची स्तुती नाही करणार. हा 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 हा, ऐक, नालायक आहेत आमची पोरं आणि नालायक आहोत आपण. 9 वर्षाचे संभाजीराजे, नीट ऐकायचं पोरानो. बसल्यानंतर पाय दुखतात ना रे, बसल्यानंतर मांडी दुखते ना रे, 1 तास बसल्यानंतर हातपाय दुखतात. आणि आपल्यासाठी आपला बाप आयुष्य, एक पोरग खाईल आणि एक आपली बायको खाईल. उपाशी पोटी उठून गेलं, तुझ्या वाटणीची भाकरी खाऊन साल्या तू शाळेला गेलास आणि त्या एका भाकरीमध्ये 4 तुकडं करून तुझ्या आईनं तुझ्या बापाला भरवलं आणि स्वतः खाल्लं. उपाशी राहिली दोघं. आलायक. त्या आईला म्हणता तुला काय कळतं, त्या बापाला म्हणता तुम्हाला काय समजतं? हे बाग, 9 वर्षाचे संभाजीराजे सत्य दाखवून जाणार, उगाच काहीतरी सांगून जाणार नाही. बघ, तीक्ष्ण उत्तर बाण फिरे, नाही भिड भाड तुका म्हणे सान थोर. हा, 9 वर्षाचे संभाजीराजे छत्रपती शिवाजीराजांच्या बरोबर औरंगजेबाच्या दरबारात गेलेले असतात. 10 मिनिटात व्याख्यान संपवतो, नीट ऐकायचं. औरंगजेबाचा 50वा वाढदिवस आहे आणि तिथं छत्रपती शिवाजीराजांना कैद झाली. का झाली हा इतिहास तुम्ही वाचून घ्या. तिथं छत्रपती शिवाजीराजांना कैद झाली. 9 वर्षाच्या संभाजीराजांना कळालं आता आपला बाप मृत्यूच्या दारात उभा आहे, कधीही आपल्या बापाचा घात होऊ शकतो. 9 वर्षाचा पोरगा आहे, महाराष्ट्राच्या मातीतून एकटा आलेला आहे बापाबरोबर. आता बाप पण नाही आहे जवळ. 9 वर्षाचं पोरग भिलं नाही आणि संभाजीराजांना कळालं आता आपल्याही जीवाला धोका आहे. पण 9 वर्षाचा पोरगा औरंगजेबाच्या दरबारात अशी छाती काढून चालत होतं. आणि एक दिवस औरंगजेब आणि संभाजीराजे कुस्तीच्या आखाड्यामध्ये बसलेले आहेत आणि तिथं संभाजीराजांच्याकडे बघत औरंगजेब, संभाजी में महाराष्ट्र के मिट्टी में कसरत करते हो महाराज पहलवानों के साथ. आहा, 9 वर्षाचे संभाजीराजे भीत नाहीत. आखाड्यातल्या प्रत्येक पैलवानाच्या नजरेमध्ये नजरेत घालत औरंगजेब, माझ्या तोडीचा पैलवानच तुझ्या तालमीत नाही, मी कुस्ती कोणाशी धरणार. 9 वर्षाचे संभाजीराजे. आपलं 9 वर्षाचं खरं सांगा, आपलं 9 वर्षाचं किती जोर मारता रे कार्ट्यानो? किती जोर किती मारतोस? हे बघ, मी जोर मारत नसतो, मी मोबाईल घेऊन संडासात बसत असतो आणि संडासात मी बसून साऊंडचं सगळं कमी करू नको. साऊंड तर मोठा पाहिजे आणि विसल तर नाही आली पाहिजे. हा,
संडासात बसून मी शुभ सकाळ मित्राला पाठवत असतो. कार्टी संडासात आयानो हसू नका, लय डेंजर आहे, अति डेंजर झालंय. नीट ऐका तुम्ही. तुम्हाला जरी हे पटत नसलं ना तरी ऐका, आणि हेच सत्य आहे. हा 9 वर्षाची पोरं कार्टी, व्यायाम माहिती नाही त्यांना, काही माहिती नाही. बघ मोबाईल हातात घ्यायचा, करायचं, गेम खेळायची, संडासात बसतय आणि शुभ सकाळ पाठवतय. काय आणि तिथं बसते. काय सांगितलंय तुम्हाला सांगतो, थांबा लगेच तुमच्या डोक्यात आता विचार. काय सांगितलं? अगाय आय 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 आय, काय सांगितलं? अगाय आय 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 आय. आपलं तेच स्वभाव आहे. काय सांगितलं सांगतो, जरा का बसा. काय सांगितलं काढा. ए आयानं ऐका ग. ह्या पोरी आहेत या बारक्या, किती काय तू व्यायाम करते का नाही? तू जोरबीर काय कशाचा जोर करते? मी फेरेन लावली लावते आणि मी पर्स घेऊन अशी हेंडती. थोबाड फोडायला पाहिजे पोरींच्या. मला सांगा आयानो, मला सांगा, एक वेळ ऐक माझं, एक वेळ तुझं पोरग हे बाग परीक्षेमध्ये नापास झालं तरी चालेल. मी काय म्हणतोय बघ, एक वेळ तुझ्या पोराला 2 मार्क्स कमी पडले तरी चालतील, पण तुझं पोरग मनानं शरीरानं खंबीर असलंच पाहिजे. लक्षात घे. हा इतिहास आहे. डॉक्टर इंजिनियर झालेली लोक आत्महत्या करायला लागली, पण मनानं खंबीर आणि शरीरानं जे खंबीर असतं. आहा काय चाललंय तुला सांगू का? 9वीचं कार्ट, 9वीचं पोरगा, 9वीचं पोरग प्रेमामध्ये पडलंय बघ. किती वय त्याच? 14-15 वर्षाचं कार्ट प्रेमात पडलंय, प्रेमात. आणि तू शिक्षकांना म्हणते आमचं पोरग तसं नाहीच, आमचं पोरग, माझं पोरग नवसाचं आहे, माझं पोरग तसं नाही. अगं तुझ्या पोरानं अर्धी शाळा बाद केली. तुझ्या पोरामुळे 4 शिक्षकांना मुळव्याध झालाय, 3 शिक्षकांना बीपी झालाय, 2 तर रजा टाकून 2 महिने कुठं गेल्यात सापडना झाल्यात. आलं का लक्षात? हे माते, त्या शिक्षकाने पालक मिटिंगला बोलवलं की जात नाही, आणि कुठं तर साखरपुडा असला की 3 दिवस रंगवत्याच चेहरा. ही साडी घालू का? ती साडी घालो, ती साडी घालू. एवढी नटत्या नवऱ्याला म्हणते अहो, नवरा म्हणते मॅडम कुठून आला? अहो मीच आहे. एवढा मेकअप करतेस. आणि त्या पोराच्या शाळेत ते शिक्षक पण आमचे सगळे ना चुकीचे ऍड करतायत. वसंत हंकारे येणार आहेत आणि पालक आणि बालक यांच्यामधलं नातं सांगणार आहेत. मला बघाय कोण काळं कुत्रं येत आहे? कोण येत आहे? कॅमेऱ्यामध्ये बरोबर शूट करा आणि सगळीकडे व्हायरल करा. ऍड कशी करायची शिक्षकांनो? पालकांना अजिबात सांगायचं नाही आमची नावं. ऍड कशी करायची? प्रिय पालक, प्रिय म्हणा. नालायक आहेत, लई नालायक आहेत. चिम्मा फुगडी खेळायला जातील पण पोराची काळजी नाही या मातांना. काय हे धर्ग त्याला वडन बसव खाली का लागलंय आईला छळायला? हे बा काय लिहायचं शिक्षकांनो? प्रिय पालक, आपला नवसाचा दिवटा आमच्या शाळेत आपण टाकला म्हणून आमास किंमत, नाहीतर आमास कोण काळा कुत्रा विचारितो. म्हणून आपल्या सेवेसाठी उद्या शाळेत सुरेखा पुणेकर यांचा लावणी महोत्सव ठेवलाय आणि सोबत गौतमी ताई येणार आहेत. एवढा एक बोर्ड लावायचा, सगळं ग्राउंड भरतय आणि हळूच मला पुढं आणून उभं करायचं. किधर सुरेखा पुणेकर? माईचे सुरेखा पुणेकर. दांडक घेऊनच सांगतो. ही 9वीचे पोरं प्रेमात पडायला लागली. आपल्या मित्रासनी सांगतायत त्या पोरगीकडे कोणी बघायचं नाही, ती आपली आहे, आपला तिच्यावर जीव गेलाय, ती आपला आयटम आहे. आणि हे जी अंडरपॅन्ट खाली गेल्या नागडं झालं या, ह्याला अजून हागाय बसल्यावर धुवायला येत नाही. परवा माळावर हागाय बसलं होतं, कुत्र माग लागलं, तांब्या तिथंच टाकून पळालं आणि पोरगीला म्हणतंय आपण वाघ आहे, ह्यो हागरा वाघ आहे.
आणि आता अशा भाषेत सांगितल्यावर महाराष्ट्रातली काही टाळकी म्हणतात घाणेरडी भाषा वापरतो. ही घाणेरडी भाषा आहे. नालाय का, तुझं पोरग 9वीत प्रेमात पडतं ना आयुष्याचं उद्ध्वस्त करून घेतं. मग अशा कार्ट्यांना याच भाषेत सांगायला लागतंय. ही 9वीची कार्टी प्रेमात पडायला लागली. निर्लज्जाला अजून बाप अंडरपॅन्टा घेऊन देतोय. आणि ह्या पुरी तर 9वीच्या थोबाडीत फोडल्या पाहिजे. त्या 9वी 10वी 11वीच्या पुरी. आई बापानं मोबाईल का घेऊन दिलाय? कोणी उठायचं नाही. जेवणाची सगळी सोय केली आहे. इथं पाहिजे तेवढं खावा आणि जाताना त्या 150 टनाच्या मोदळ्याला घराकडे पण घेऊन जावा. बोकांडी तेव तुझ्या, तू त्याच्या. बोरग गेलं सगळं बोंबाबोंब चालल्या तुमची. नुसतं खायचो एवढंच आयुष्यभर केलं सा. झाली जेवणाची वेळ, उठलं मोदळ, चाललं बघा घरला. कुठं भूक लागल्या. एक जर कोण उठल तिथंच कळ येऊन पडल. राम नाम सत्यच आहे आज. कडक शाप आहे आज. होय. जरा लाज. या पोरी तुम्हाला सांगतो आयानो, या पोरीना मोबाईल घेऊन देता. तुम्ही कधी यांचा मोबाईल चेक केलेत का? नाही आमच्या पोरगीवर संशय घ्यायचा नाही. तुम्ही आमची पोरगी लई चांगली आहे. फक्त पोरींनाच फोन करती. एक राणीला करती, एक सविताला करती, एक कविताला करती. तू कधी राणीला फोन लावून बघितलंयस का पलीकडे राणीच आहे का राणा बसलाय? बरोबर आहे का नाही? नाहीतर घाल लात मला. तुझ्या नातवासारखा आहे, मार मला. या पोरी नालायक निघाल्या ग. पोराचा नंबर पोरीच्या नावानं ठेवत्यात. लय नालायक. आणि बोलताना पण तसंच बोलतात. होय का, कधी येतेस? मी उद्या येते की शाळेला. 9 वाजता आलीच बघ. चालली गाडीवर बसून. या कार्टी आहेत ना, यांना हाणलं पाहिजे. ऐका, रात्री लाईट गेली, आई बा झोपले, चादर वर आणि आतनं चॅटिंग सुरू. चॅटिंग. माझ्या सोन्या, माझ्या पिल्ल्या, माझ्या बबलू, हिजा बबलू हागरू. आवाज कमी झालाय रे राजा, सगळा आवाज चढव. हिजा बबलू हागरून ह्याच्या बबलूला अंडरपॅन्ट बा घेऊन देऊ. आणि ही एकमेकाच्या प्रेमात पडल्यात. या कार्ट्यांना दांडक्याने नको का हाणायला? या पोरांना व्यायाम नको का सांगायला? काय कार्ट्यानं त्या टीव्हीवरच्या त्या सगळ्या मालिका बघून आमची पोरांचं वाटोळ झालं. डोळं गेलं ते गेलं, मोबाईलनं सगळं गेलं. आणि काय यांना ते शिकवतायत? इकडे बघा, तुम्हाला हात जोडून सांगतोय बघ, छत्रपतींच्या समोर आहे. मी कुणाच्या बापाला भीत नाही. का भीत नाही माहितीये का? सत्य आहे, वास्तव आहे. काय भ्यायचं आहे आई? आणि ज्याच्या मागे छत्रपती आहेत तो कुणाच्या बापाला भीतच नसतो, कधीच भीत नसतो. का भ्यायचं? का? आज मायबाप, आज महाराष्ट्रामध्ये गेल्यानंतर गाडी थांबली की 100-200 युवक येतात. एवढं प्रेम मला तुम्ही दिलेलं आहे, मग मी तुमचा घात कधीच करणार नाही, कधीच करणार नाही. या मालिकेतल्या हिरो हिरोईना आपण मोठं केलं का नाही? कोण मालिका बघतं? आपण बघतो. त्यांचा TRP आपण वाढवला का नाही? सांगा. सगळ्या आयुष्यातला वेळ यांना दिला, त्यांना नायक केलं. ते एसी मधून फिरतात आणि आपल्या पोरांना आज सर्रास काय सांगतायत सोशल मीडियावरती? रमी खेळो, रमी. जुगार खेळायला ते नालायक शिकवायला लागले. कुठल्याही कलाकाराला माझा विरोध नाही, कारण मी एक कलाकार आहे. पण आज तुम्ही 2-2 तास ते बिग बॉस बघत बसता. काय आहे हो? काय दर्जा आहे त्याचा? वडत्यात काय, मारत्यात काय, शिव्या काय घालतायत, आई बहीण काय काढतायत. चुकीच्या मार्गाने चाललोय. 2-2 तास बसायला किती त्रास होतो, पण बसावं लागेल. पोराला 2 मार्क्स कमी पडले तर चालतील. पोरीनो, हात जोडून सांगू का, शेवटची 5 मिनिटं नंतर आनंदानं जेवण घ्या आणि घरी जा, पण जाताना बदल झाला पाहिजे. हे बाग पोरी, 21व्या शतकामध्ये सगळा सोशल मीडिया तुझ्या हातामध्ये आला आणि जग तुम्ही मुठीमध्ये घेतलं. अमेरिकेमध्ये काय चाललंय तुला इथं बसून कळतं. बाग मुंबईमध्ये काय चाललंय तुला इथं बसून कळतं.
तुझा एखादी मैत्रीण किंवा मित्र दुसऱ्या शहरात असेल तर व्हिडिओ कॉल करता आणि तासन तास तुम्ही गप्पा मारता पोरीनो. सगळं जग तुम्ही मुठीत घेतलं, पण पोरी काल रात्री माझ्या आईला 102 ताप आला होता आणि तो ताप अंगावर काढत सकाळी उठून तिनं मला शाळेसाठी डबा करून दिला. ही आई मात्र तुम्ही विसरत चालला पोरीनो, ही आई मात्र तुम्ही विसरत चालला. काल रात्रभर माझा बाप अंथरुणावरती तळमळत होता. माझ्या बापाची कंबर दुखत होती, माझ्या बापाचं डोकं दुखत होता. माझा बाप अंथरुणावरती तळमळत होता, तरी सुद्धा सकाळी उठून माझा बाप आमच्यासाठी शेतामध्ये कामाला गेला. हा बाप मात्र पोरानं तुम्ही विसरत चालला. हे म्हणून हात जोडून सांगतो आणि मी इथं थांबतो. इकडे बघ पोरी, 10वीला आहेस ना, 12वीला आहेस ना, एक वेळ नापास झालीस तरी चालेल. हे पोरा कारट्या, ऐक रे नालायका, उद्याचा भारत तू आहेस. पण नालायका, तुझ्या हातामध्ये सिगारेट यायला लागलं, तुझ्या तोंडामध्ये मावा यायला लागला, 9वीचं पोरग व्यसन करायला लागलं, 10वीचं पोरग प्रेमा शिकण्याच्या वयामध्ये नालायकानं तुम्ही गुन्हेगारीच्या रस्त्यावरती चालू लागला. मुलींचे तुम्ही हात पकडू लागला. अरे नालायक हरामखोरा, यासाठी हे आयुष्य आहे काय रे? जन्म झाल्या झाल्या नालायका तू टाहो फोडलास. जन्म झाल्या झाल्या तू टाहो फोडलास. तुला भूक लागली होती आणि तुझी भूक शांत करण्याची ताकद कुठल्या देवामध्ये नव्हती. तुझी भूक शांत करण्याची ताकद फक्त आणि फक्त त्या माऊलीच्या छातीमध्ये होती. तिनं तुला छातीला लावलं, तुझी भूक शांत केली, तुला मोठं केलं. आणि नालायका, त्याच माऊलीचा तू तुकडे तुकडे करू लागलास, त्याच माऊलीची तू छाती कापून काढू लागलास, त्याच माऊलीला तू ठेचू लागलास. नालायकानं, यासाठी जन्म आहे का? म्हणून तुला पोरी 2 मिनिटामध्ये सांगतो, मी तर थांबतो बघ. 12वीला आहेस ना, एक वेळ नापास झालीस तरी चालेल. सर काय सांगताय? सगळे सांगतात 100 पैकी 100 मार्क्स पडले पाहिजेत आणि तुम्ही आम्हाला नापास व्हायला सांगता. हो पोरे, तुला नापास व्हायला सांगतोय बघ. इकडे बघ पोरे, बघ, एक वेळ 10वीला 2 मार्क्स कमी पडले तर चालतील, एक वेळ तू नापास झालीस तरी चालेल. पोरे, पळत पळत जा, घरी जा, आपल्या बापासमोर उभी राहा आणि बापाला सांग, पप्पा पप्पा माझा विषय गेला, माझा पप्पा. क्षणासाठी तुझ्या बापाला वाईट वाटेल, पण दुसऱ्या क्षणाला तुझ्या डोळ्यातलं पाणी पुसत तुझा बाप तुला म्हणाल, पोरी गेला विषय तर जाऊ दे, परत अभ्यास कर, परत परीक्षेला बस. अजून एखादा गुंटा विकावा लागला तर चालेल, पण तुला शिकवल्याशिवाय मी शांत बसणार नाही पोरी. बघ तुझा बाप असंच म्हणतो आणि म्हणून तुला आज मी सांगतोय बघ. इकडे बघ पोरी, हे बघ, हे पोरी, हे बघ, 12वीला 2 मार्क्स कमी पडले तर चालतील, 10वीला नापास झालीस तरी चालेल. पोरा, तू नाही डॉक्टर झालास तरी चालेल, तू नाही इंजिनियर झालास तरी चालेल, तू नाही वकील झालास तरी चालेल. आणि माझ्या गावच्या भाषेमध्ये सांगतो बघ, आयुष्यभर बापाच्या जीवावर बसून खावं लागलं तरी चालेल, बेहत्तर. पण पोरी, आयुष्यात असं कुठलंच काम करू नको ज्याच्यामुळं तुझ्या बापाला मान खाली घालावी लागेल. पोरी, आयुष्यामध्ये असं कुठलंच काम करू नको ज्याच्यामुळे तुझ्या बापाला मान खाली घालावी लागेल. त्याचं पण अध्यात्म सांगतो बघ. मेल्यानंतर बापाला जाळतात, चोख. मेल्यानंतर बापाला जाळत नाहीत रे नालायकानं. मेल्यानंतर त्याचं निर्जीव शरीर जाळतात. पण पोरानो आणि पोरीनो, जर तुमच्यामुळे तुमच्या आई बापाला मान खाली घालावी लागली तर जिवंतपणी आई बापाची चिता रोज घरात जळत असते आणि त्या चितेला रोज आपण अग्नी देत असतो. आणि पोरीनो, जिवंतपणीचं मरण लई वाईट असते आणि आयुष्यात ते आपल्या बापाला कधीच देऊ नका. आणि म्हणून तुला सांगतो बघ पोरी, इकडे बघ पोरी, पळत पळत आज घरी जायचं बघ. हे पोरा, पळत पळत आज घरी जायचं. आईला 2
2 प्रश्न विचारलेस, आता आईला कुठलाच प्रश्न विचारायचा नाही बघ. आईला आता कुठलाच प्रश्न विचारायचा नाही. पळत पळत घरी जायचं आणि बापाची वाट बघत बसायचं बघ. पोरी, बापाची वाट बघत बसायचं. तुझ्या ताटामध्ये 3 वेळचं अन्न यावं म्हणून तुझा बाप घराच्या बाहेर पडलाय बघ. संध्याकाळी 7 वाजता येईल, 8 वाजता येईल, 9 वाजता येईल, 10 वाजता येईल. इकडे बघ पोरी, शेवटची 5 मिनिटं बघ. शेवटची 5 मिनिटं पोरे. ज्या वेळेला तुझा बाप तुझ्या समोर येईल त्यावेळेला पोरी कशाचाही विचार करायचा नाही. सगळी बंधनं तोडून टाकायची. सगळी बंधनं तोडून टाकायची आणि पळत पळत जायचं. पळत पळत जायचं आणि बापाला आपल्या कडकडून मिठी मारायची. एवढ्या घट्ट मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची. बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे. बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे. बापाच्या डोळ्यातलं पाणी तुझ्या गालावर पडत तुझ्या बापानं तुला विचारलं पाहिजे, पोरे काय झालं ग पोरी, काय झालं, काय का रडतेस का? शाळेत कोण काय बोललं का? आई काय बोलली का? बाई काय बोलल्या का? त्यावेळेला बापाच्या डोळ्यातलं पाणी पुसत बापाला सांगायचं, पप्पा कोणी काही नाही बोललं पप्पा, आई काही नाही बोलली, बाई काही नाही बोलल्या पप्पा, मला शाळेमध्ये कोणी काही नाही बोललं पप्पा. जेव्हा मी 1.5 वर्षाची होते ना पप्पा, तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती पप्पा, रोज तुम्हाला मिठी मारत होती पप्पा. मला आई रागवली तर मी अंगणामध्ये येऊन उभी राहत होती. मला आई रागवली तर मी अंगणामध्ये येऊन उभी राहत होते. मला आई रागवली तर मी अंगणामध्ये येऊन उभी राहत होती. आईची तक्रार तुमच्याकडे मी करत होती. तुम्ही मला जवळ घेत होता, माझ्या डोळ्यातलं पाणी पुसत होता पप्पा आणि मला सांगत होता, चल आपण दोघं जाऊ, आई तुझ्या आईला मारू. माझी समजूत काढण्यासाठी अंगणामध्ये तुम्ही माझ्यासाठी घोडा होत होता. तुमच्या पाठीवर बसून माझा घोडा माझा घोडा माझा घोडा म्हणून अंगणभर मी तुम्हाला फिरवत होती पप्पा. जेव्हा मी 1.5 वर्षाची होती तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती, कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा, तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा. आता मी मोठी झाले, आता मी कॉलेजला जाते, आता मी शाळेला जाते. तुम्ही आता मला बंधनामध्ये ठेवता. इकडं का गेलीस, तिकडं का गेलीस, हे का केलंस, ते का केलंस पप्पा. तुम्ही आता मला आवडत नाही. आय हेट यू पप्पा. मी तुमचा तिरस्कार करते पप्पा. मला काय लागलं तर मी आईला मागते पप्पा, पण मी तुमच्या समोर येत नाही पप्पा, कारण तुम्ही मला बंधनामध्ये ठेवता पप्पा. मी आज तुमचा तिरस्कार करते पप्पा. पण आज गेले होते, व्याख्यान ऐकून आले पप्पा आणि माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा, म्हणून मिठी मारते पप्पा, म्हणून मिठी मारते. मला माझा हरवलेला बाप परत मिळाला पप्पा. पोरानो, आज पळत पळत जायचं आणि आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची, कारण बापाची किंमत त्या पोराला विचारा. बापाची किंमत त्या पोराला विचारा ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय. पोरी, कधीतरी एखाद्या अनाथ आश्रम मध्ये जायचं, कधीतरी एखाद्या अनाथ आश्रम मध्ये जायचं आणि हातामध्ये थाळी घेऊन 5-6 वर्षाचं ते पोरग भात खात बसलेलं असतं. त्या पोराला फक्त हळूच विचारायचं, तुझ्या बापाचं नाव काय रा? हातातली थाळी फेकून देत, हातातली थाळी फेकून देत, तोंडातला घास काढून फेकत आणि ते पोरग हळूच म्हणत, मला आई पण नाही आणि मला बाप पण नाही, मला आई पण नाही आणि मला बाप पण नाही. माझ्या आईनं मला कधी घास भरवला नाही, माझ्या बापानं कधी मला अंग खांद्यावरती खेळवलं नाही. मला आई पण नाही, मला बाप पण नाही. काय विचारता मला माझ्या आई बापाचं नाव? नका चोळू माझ्या जखमेवरती मीठ. पोरीनं, बापाची किंमत त्या पोराला विचारायची ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय. तुमचा बाप सणासुदीला तुमचा हात धरून तुम्हाला कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो, त्यावेळेला सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं पोरीनो, कारण तुमच्या पाठीमागं साला तुमचा बाप उभा आहे. पोरी, ज्या कपड्याला हात घालशील तो कपडा तुझा होतो, ज्या वस्तूला हात घालशील पोरा ती वस्तू तुझी होते. एखाद्या महागड्या वस्तूला जरी हात घातलास तरी बाप म्हणतो, दादा ए दिनी आवडलाय काय शर्ट, घे पैशाचं मी बघतो. पोरी, ती महागडी वस्तू तुझी होते. सणासुदीला ते सगळे कपडे घालून तू मिरवत असतीस. माझ्या बापानं घेतला शर्ट, माझ्या बापानं घेतली कपडे, माझ्या बापानं घेतला मोबाईल, माझ्या बापानं घेतला हा बूट. सणासुदीला ती कपडे घालून तुम्ही मिरवत असता, तेव्हा बिना बापाचं पोरग कुठल्या तर झाडाखाली उभा असता आणि तुमच्या अंगावरची नवीन कपडे बघून
त्याच्या डोक्यामध्ये विचार येतो, साला माझा बाप जिवंत असता तर आज या सणासुदी दिवशी माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढली असती, माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढली असती. ते पोरग तुमच्या अंगावरची नवीन कपडे डोळं भरून बघत, ते पोरग तुमच्या अंगावरची नवीन कपडे डोळं भरून बघत, पळत पळत घरी जात आणि आपल्या आईच्या गळ्यात पडत हंबरडा फोडत, आया माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे, आय मला का, आय मला. त्यावेळेला बिना बापाच्या पोराला ती माऊली म्हणते, बाळा 2 दिवसानं येणार आहेत माझं पैसे, घेते तुला एखादा शर्ट. पोराला माहित असतं 2 दिवसानं आपल्या आईचं पैसे येणार नाहीत आणि आईला हे माहित असतं 2 दिवसानं आपण आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही. दोघं एकमेकाला मिट्टी मारून रडत असतात. पोरगा बापाच्या आठवणीत रडतं आणि ती माऊली आपल्या कुंकवाच्या आठवणीत रडते आणि पोराला म्हणते, बाळा तुझ्या बापाचा मृत्यू थांबवणं माझ्या हातात नव्हतं, पण बापासारखी मी उभी आहे ना रे तुझ्या पाठीशी. तुला तुझ्या बापाची आठवण कधी येऊ दिली का मी? थांब 2 दिवसानं पैसे येतात, घेते तुला शर्ट. तेव्हा ते पोरगा आपल्या आईच्या डोळ्यातलं पाणी पुसत म्हणतं, आय नको मला शर्ट, तू रडू नकोस आय, तू रडू नकोस. ए पोराना, बापाला कधी बघायचा नालायकानं? इथं बसलेला हा बाप आहे, नटून थटून आलेला हा बाप आहे, या बापाला बघायचं नाही बघ. आज तुझ्या हाताला धरून तुझा बाप घेऊन आला बघ, तुला इथं त्या बापाला बघायचं नाही, हे त्याचं फसवा रूप आहे बघ. बापाला खरं बघायचं असेल तर रात्रीच्या 2 वाजता उठायचं पोरानं आणि जिथं बाप झोपलाय तिथं जायचं आणि त्या बापाला बघायचं. त्याच्या अंगावरचं बनियन आणि अंडरवेअर 4 ठिकाणी फाटलेले असते, पण तुमच्या अंगावर ब्रँडेड कपडा होतो. त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पुरी. बाग ए नालायका, ऐक, बापाची खरी कुस्ती कधी सुरू होते? 6 महिन्याचं घरात पाळलेलं मांजर जर निघून गेलं किंवा मरण पावलं तर 2 दिवस तुम्ही जेवत नाही रे. 2 दिवस त्या मांजराची तुम्हाला आठवण येते. आणि पोरे, तुला तर तुझ्या बापानं जन्म दिलाय की गणाला आहे, तुला तर तुझ्या बापानं जन्म दिलाय. तुझ्या बापाची कुस्ती कधी सुरू होते पोरी? 20 वर्ष तुझा बाप तुला तळहाताच्या फोडासारखा जपतो, तुला शिकवतो, तुला मोठं करतो. आणि जेव्हा तुझं लग्न ठरतं ना ग पोरी, जेव्हा तुझं लग्न ठरतं ना ग पोरी, तेव्हा सगळ्या घरात आनंदी आनंद असतो बघ. सगळ्या घरात आनंदी आनंद असतो. चांगला जावई मिळाला, चांगलं खानदान मिळालं, चांगलं पाहुणपै मिळालं, सगळ्या घरात आनंदाला उधाण आलेलं असतं. पण रात्रीच्या अंधारात तुझा बाप हंबरडा फोडून रडत असतो. कारण बापाला कळतं 20 वर्ष तळहाताच्या फोडासारखं जपलेलं माझं पाखरू 2-4 दिवसात आता भुर्र करून उडून जाणार आहे. ए पुरी, आईच्या डोळ्यामध्ये अश्रू आले, आईच्या डोळ्यामध्ये अश्रू आले तर आईला ओरडतो, गप गप गप. रडायचं नाही बघ. पोरगीचा आता चेहरा रोज रोज आपल्याला बघायला मिळणार नाही. तिला हसत हसत पाठवायची बघ, तिला हसत हसत पाठवायचं बघ. आणि जर बापाला रडायला आलं पोरीनो तर आंघोळीच्या निमित्तानं आंघोळीला जातो आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तुझा बाप हंबरडा फोडून रडतो पोरी, हंबरडा फोडून रडतो. बाहेर आल्यानंतर तुझी आई म्हणते, अहो डोळं का लाल झालं?
तर आईला सांगतो, अगं साबण गेला ग डोळ्यात, साबण गेला. ए पोरी, साबण नाही गेला ग, तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडला. पोरी, तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडला. ए नटून थटून नवऱ्या बरोबर उभी असतेस बघ, नटून थटून नवऱ्या बरोबर उभी असतेस. सगळा मंडप मोकळा होतो बघ. आणि जेव्हा लग्नाच्या बाहुल्यावरून सासरी जाण्यासाठी तू खाली उतरतेस, त्या लग्न मंडपात पहिला हंबरडा तुझ्यासाठी आमच्या समोरून आता निघून चाललीस की ग. आई तुझ्या गळ्यात पडते, जोर जोरात हंबरडा फोडते, तुझी आजी रडते, तुझी मावशी रडते, हे सगळे रडतात. तुझी आई म्हणते, पोरी आज घरी कसं जाऊ? घरच्या भिंती मला खायला उठतील की ग पोरी. तिचा दरवाजा उघडतो, तुम्हा दोघांना गाडीमध्ये टाकतो, दरवाजा स्वतःच्या हाताने बंद करतो, हसत तुला म्हणतो, जा पोरी, जा पोरी, चल, जा 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 जा. रडायचं नाही, जा. तुझी गाडी निघून जाते आणि पोरी, तुला वाटतं माझा बाप असाच आहे. लहानपणापासून माझ्या बापानं मला बंधनात ठेवलं आणि आज तर माझ्या बापानं कमालच केली. सगळा मंडप रडला, माझा बाप नाही रडला. पोरी चूक. पोरी, तुला फक्त अर्धाच सिनेमा माहितीये. अर्धा सिनेमा तू कधी बघितला नाहीस आणि तुला कधी कोणी दाखवला नाही. तेवढा छत्रपतींच्या समोर तुला तो सिनेमा दाखवतो, मी इथं थांबतो बघ. जशी तुझी गाडी निघून जाते, त्या लग्न मंडपात तुझा बाप परत येतो. लग्न मंडपवाल्याला बोलवून घेतो, इकडे या रे बाबा, इकडे या. तुझं किती पैसे आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील. तुझा बाप पैशाचा पुडका घेऊन फिरत असतो बघ. जेवणवाल्या इकडे या, जेवण लय झाक बनवलं होतंस, बोट चाटत लोक जेवली. तुझं किती पैसे आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील. बस्तवाल्या, तुझे कपडे अंगावर घालून माझं लेकरू काही झाक दिसत होतं. तुझं किती पैसे आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील. वाजंत्रीवाल्या, ठरल्याप्रमाणे हे तुझं पैसे, वर 1000 रुपये जादा बाबा, तुला लय भारी वाजवलास. पोरी, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी भिकारी होतो. पोरी, भिकारी होतो. जेवढं साठवलेलं होतं त्यानं सगळं उधळतो, जेवढं कर्ज काढून आणलेलं असतं सगळं सगळं उधळतो. आणि पोरी, संध्याकाळी 9 वाजता पळत पळत घरी जातो, घरातलं तुझ्या वस्तूंचं कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर जो अंथरूण आणि उशी ओली करतो, त्या देव माणसाचं नाव बाप आहे. पोरी, त्या देव माणसाचं नाव बाप आहे. तुझी आई म्हणते, आहो सावरा की स्वतःला. तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटून जो आईचा खांदा ओला करतो, त्या देव माणसाचं नाव बाप आहे. पुरी, तुझी जुनी ओढणी बाहेर काढतो, त्या जुन्या ओढणीचं मुख घेतो, त्या जुन्या ओढणीनं आपलं डोळं पुसतो आणि ती जुनी ओढणी उशाला घेऊन माझं लेकरू लेकरू करत लहान लेकरासारखा अंथरुणात जो हंबरडा फोडतो, त्या देव माणसाचं नाव बाप आहे. पुरी, 100 किलोचं पोतं या ट्रक मधून त्या ट्रक मध्ये टाकत आपल्या लेकरांच्यासाठी जो हमाली करतो, त्या हमालाचं नाव बाप आहे. पुरी, दिवसभर शेतामध्ये काम करतो आणि रात्री हॉटेलच्या बाहेर वॉचमन म्हणून जो उभा राहतो, त्या देव माणसाचं नाव बाप आहे. पुरी, स्वतःच्या पायातलं चप्पल तुटलं तर चांबाराकडे जाऊन टाकतो, पण साला तुझ्या पायातलं चप्पल तुटलं तर दुसऱ्या क्षणाला नवीन चप्पल आणून तुझ्या पायात जो घालतो, त्या देव माणसाचं नाव बाप आहे. पोरी, पावसात स्वतः भिजतय पण डोक्यावरची छत्री लेकरांच्या डोक्यावर जो धरतो, त्या देव माणसाचं नाव बाप आहे. उन्हामध्ये तापत पण आपल्या लेकरांना झाडाच्या सावलीत जे बसवतं,
त्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरी. थंडीमध्ये स्वतः कुडकुडत पण आपल्या अंगावरची चादर शेजारी झोपलेल्या लेकरांच्या अंगावर जो टाकतो त्या देव माणसाचं नाव बाप आहे पुरी. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. हे नालायक, आज नाही तर परत कधीच नाही छत्रपतींच्या समोर शपथ घ्यायची. या बापाला तुम्ही मान खाली घालायला लावणार आहे का? पोरांनो, या बापासमोर तुम्ही व्यसन करणार आहे का? या वाघासारख्या बापाला तुम्ही कुत्र्यासारखं लाचार करणार आहे का? ए पोरीनं, नालायक हरामखोरानं, या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणतर नालायक हरामखोर तुझ्या आयुष्यामध्ये येतो. इकडे बघ आहे पोरे, महाराष्ट्रातला बाप, महाराष्ट्रातला बाप नालायकानं तुम्हाला शिकवतो, मोठं करतो आणि त्या बापाला पोलीस स्टेशनला उभा करता. पोलीस स्टेशनला तुझा बाप असा पोलीस स्टेशनला उभा असतो आणि जिथं उभा असतो तिथली सगळी जमीन अश्रूनं भिजवलेली असते आणि तुझा बाप पोलिसांना सांगत असतो, साहेब साहेब काही वाटेल ते करा साहेब, माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब. 2 दिवस झालं कॉलेजला म्हणून गेली, 2 दिवस झालं शाळेला म्हणून गेली आणि माझी पोरगी घरीच आली नाही. हे पोरीनो, नालायक हरामखोरानो, तुझा बाप हंबरडा फोडत असतो आणि पोलिसांना सांगत असतो, साहेब तिची आईनं अन्नाचा कण पोटात घेतला नाही, तासा 2 तासात तिची आई मरल साहेब. हे पोरी, या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणतर तुझ्या आयुष्यामध्ये येतो, तुला एखादा मोबाईल काय देतो, तुला फूस काय लावतो, तुझ्या मोबाईलवर रिचार्ज काय मारतो, एखादा ड्रेस काय घेऊन देतो आणि 20 वर्ष ज्या बापाने तुला तळ हाताच्या फोडासारखं जपलं त्या बापाच्या तोंडावर पच करून थुकून निघून जाताना तुला लाज वाटत नाही का ग पोरी? नालायक हरामखोरानो, हे शिकण्याचं वय आहे. या शिकण्याच्या वयामध्ये कोणतर हरामखोर येतो आणि तुम्ही निघून जाता पोरीनो, स्वतःच्या आयुष्याचा मात्र करता. आणि हे बघ 18 वर्ष पूर्ण आहेत म्हणून पोलीस स्टेशनला येऊन उभी राहतेस. बाप तिथं येतो, दीदी घरला चल ग, दीदी आमचं चुकलं असलं तर आम्हाला माफ कर ग दीदी, घरला चल. तेव्हा पोलिसांच्याकडे बघत पोलिसांना सांगतेस, या माणसाला मी ओळखत नाही म्हणून. नालायक हरामखोर, निर्लज्जा. जो बाप तुझ्यासाठी नागडा राहिला, जो बाप तुझ्यासाठी उघडा राहिला, जो बाप तुझ्यासाठी शिजला, त्या बापाला ओळखत नाहीस आणि कोणतर हरामखोर येऊन तुला फूस लावून घेऊन जातो. आणि पोलिसांना काय सांगतेस? नालायक, पोलिसांना सांगतेस सगळ्यात जास्त धोका या माणसापासून आहे, तुझ्या बापापासून. आणि बापावर केस करतेस आणि पायातलं चप्पल काढून बापाच्या दिशेनं फेकताना तुम्हाला लाज वाटत नाही का ग पोरीनो? नालायक हरामखोरानो, बाग पोरा, जशी तुझी घरात बहीण तशी या राष्ट्राची पोर. लग्न होणार आहे, सगळं काय होणार आहे, आनंदी जीवन तुम्ही जगणार आहे. पोरीला हे शिकण्याचं वय आहे, या शिकण्याच्या वयामध्ये तुम्ही फक्त स्वतःच्या पायावर उभं राहा. पोरे, तुझ्यासाठी राजकुमार आणून उभी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये आहे बघ पोरे. पण हे काय गा, नालायक हरामखोर, तुझ्यापेक्षा वयानं मोठा गांजाडा मावा खाणारा हरामखोर, आणि त्याच्याबरोबर निघून जाताना तुम्हाला लाज वाटत नाही का? पोरीनं, तुमच्या शरीराचं तुकडं केलं जातं, तुमच्या शरीराचा उपभोग घेतला जातो, या शिकण्याच्या वयामध्ये तुम्हाला फसवलं जातं. नालायक, आज नाही तर परत कधीच नाही बघ. आज छत्रपतींच्या समोर शपथ घ्यायची आहे बघ पोरी. या राष्ट्रातली, या गावातली, या देशातली, या तालुक्यातली, या जिल्ह्यातली एकही पोरगी शिकण्याच्या वयामध्ये आपल्या आई बापाला सोडून जाणार नाही बघ. तुला स्वातंत्र्य दिलंय याचा अर्थ असा नाही बघ तू काय वाटेल ते करावं, आई बापाच्या तोंडावर थुंकावं. इकडे बघ, पोरी, आज नाही तर परत कधीच नाही बघ. रोज घरात बापाला बघतेस बघ, रोज घरात आईला बघतेस. आज छत्रपतींच्या समोर एका मिनिटामध्ये मी तुला तुझ्या बापाला दाखवतो, तुझ्या आईला दाखवतो आणि मी तर थांबतो बघ पोरी. पण आज बदल झाला पाहिजे, आज नाही तर परत कधीच नाही बघ. आजच शपथ घ्यायची बघ पोरी. जो बाप तुझ्यासाठी आयुष्यभर हिजलाय त्या बापाला न्याय दिला पाहिजे, त्या राष्ट्राला न्याय दिला पाहिजे, त्या शिवधर्माला न्याय दिला पाहिजे. पोरी, तुझा बाप पळत पळत इथं आला की ग, जेवण मिळतंय म्हणून नाही आला ग, कंटाळा आलाय हंकारे सर हसवतात म्हणून नाही आला ग, नाही आला. आज बाप रात्रभर झोपत नाही बघ. घरातनं गेलेली पोरगी ज्या वेळेला संध्याकाळी तो घरात बघतो त्यावेळेला तो शांतपणे अंथरुणावर पडतो बघ. नालायक, आपल्या लेकी सोबत हा कार्यक्रमासाठी इथं 2-4 बाप आलेत का? जरा हात वर करा.
एक 2-4 बाप जरा हात वरती करायचंय. यस, पोरीनं जरा बघा नालायकानं. इकडे बघ, जरा हात वर करा, जरा जागेवर उभं राहा, जरा जागेवर उभं राहा सर, लगेच जागेवर उभं. हे पोरीनं इकडे बघ का, इकडे बघ. इथलं कुठलं मनोरंजन करायला नाही आलो बघ तुला. पुस्तकातल्या चांदो मामाच्या गोष्टी सांगायला नाही आलो पोरी, सत्य दाखवायला आलोय बघ. जीव तोडून घसा तोडून शेवटच्या श्वासापर्यंत हेच काम करणार, कारण या राष्ट्राचं काम आहे. हा तुझा बाप आलाय बघ, कुठून कुठून आलाय बघ तुला घेऊन. जरा सगळ्यांनी इथं जरा पुढे या, जरा 1 मिनिट पुढे या, इथं या, जरा या पुढे या, 2 मिनिटासाठी या, जरा या, इथं या, इथं या, इथं थांबा. हे बघ पोरे, हा तुझा बाप आहे बघ, आणि या बापाच्या खांद्याला खांदा लावून बघ पोरे, इकडे बघ. या बापाच्या खांद्याला खांदा लावून ही माऊली सुद्धा तुझ्यासाठी खूप रडती बघ. इकडे बघ, एक 4-5 आया आपल्या लेकी बरोबर आले. जरा हात वरती करायचंय माऊलीनं. चला जरा जागेवर उभं राहायचंय, जागेवर उभं राहायचंय माऊलीनं, जरा जागेवरती उभं राहायचंय आज, नाही तर परत कधीच नाही. हा, हे आयुष्य आहे आणि पोरीनं आई बाप कळायला पाहिजे. जरा पुढे यायचंय माऊलीनं, इकडे या, या लवकर, इथं या, चला लवकर. आहे शांत पोरे, तुला तुझा बाप दाखवतो आज, तुला तुझी आई दाखवतो. रोज तू तुझ्या बापाला घरी बघतेस, रोज तू तुझ्या आईला घरी बघतेस. जरा आज माझ्या नजरेतून तुझ्या आई बापाला बघायचंय बघ पोरी. इकडं तुझी ती माऊली उभी आहे आणि इकडं तुझा बाप उभा आहे. कोणाकोणाचे मम्मी जरा हात वर करा लेकरानो, सगळ्या लेकरांनी हात वर करायचंय. कोणाकोणाचे मम्मी पप्पा उभे आहेत, सगळ्या लेकरांनी हात वर करायचंय आणि माझ्या समोर यायचंय. चला इकडे या, चाल लवकर, उभे राहायचंय जागेवर, जागेवर उभं राहायचंय. कोणाकोणाचे मम्मी पप्पा आहेत सगळ्यांनी इथे यायचंय, माझ्या पुढे यायचंय. चल लवकर इकडे, चाल पोरे, चाल इथे ये माझ्या समोर, इकडे चल रे बोरा, लवकर इकडे. पोरानं ऐक, इथं उभं राहायचंय, इथं माझ्या समोर उभं राहायचंय, माझ्याकडे बघायचंय. चल दीदी लवकर. मातानं, घरामध्ये जो आई बाप आहे, जो आई बाप तुम्हाला कधीच कळाला नाही, तुम्हाला वाटतं गरज पडली की पैसा देणारा तो बाप आणि भूक लागली की अन्न करून घालणारी ती आई. याच्या पलीकडे आई बाप तुम्हाला नालायक हरामखोरानं कधी कळालं नाही. आज तुला सांगतो बघ, इकडे बघ पोरी, स्वामी आहे, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. ही माऊली जर आमच्या आयुष्यामध्ये नसती ना, या माऊलीचा, संस्काराचा, मायेचा, प्रेमाचा वटवृक्ष नसता तर तुम्ही आम्ही नसतो पोरीनो, कोणच नसतं. छत्रपती नसते, तुम्ही आम्ही कोण नसतो पोरीनो. एक गोष्ट लक्षात ठेवायची, पण या आईच्या वटवृक्षाखाली एक छोटस बाप नावाचं रोपटं वाढतंय बघ पोरी. इकडे बघ, आपली आई आपल्यासाठी नेहमी रडली ना, आपल्याला आयुष्यभर असं वाटलं की फक्त आईच्या डोळ्यातच आपल्यासाठी अश्रू येतात. पण पोरीनं खरं सांगू का, इकडे बघ, आईच्या खांद्याला खांदा लावून, आणि आई एवढाच शेताच्या बांधावर रात्रीच्या अंधारात जिथं आपला बाप काम करत असतो तिथं आपल्या लेकरांच्यासाठी डोळ्यातला एकही अश्रू कोणाला न दाखवता हे नालायकानं तुमच्यासाठीचा बाप आहे पोरीनो. या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का पोरी? या आईच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का पोरीनो? हे पोरीनो, या आई बापाला तुम्ही लाचार करणार आहे का? हे नालायक हरामखोरानं तुम्हाला आवडेल का ग? हा बाप कुठे तर पोलीस स्टेशनला उभा आहे आणि पोलिसांना सांगतो माझी लेक कुठे आहे साहेब, तिला घेऊन या. ए पोरा, या बापानं जगायचं कसं? या आईनं जगायचं कसं पोरीनो? ए पोरीनो, आज नाही तर परत कधीच नाही बघ. आजच शपथ घ्यायची. ए पोरानं, चला आपलं डोकं आपल्या आईच्या पायावर आणि बापाच्या पायावर टेकवा. चला लवकर टेकवा, लोटांगण घाला रे. हे घाल. बघ पोरी, चल पायावरती डोकं टेक. ही तुझी देवी आहे. हा तुझा देव आहे. हा तुझा विठ्ठल आहे. बघ
तूच फक्त याची संपत्ती आहेस बघ, इकडे बघ. आणि म्हणून सांगतोय, या सगळ्या बसलेल्या पोरी आणि या सगळी बसलेली पोरं, अगोदर हात वरती करायचा आहे. चाल लवकर हात वरती करा पोरानं. बसलेल्या सगळ्या पोरी आणि बसलेली सगळी पोरं, चाल डोक्यावरती हात ठेव. ठेव डोक्यावरती हात. डोक्यावरती हात ठेवायचा आहे. आणि एका मिनिटासाठी बापाने एवढं आयुष्य दिलंय ना तुम्हाला, तर एका मिनिटासाठी डोळं फक्त बंद कर पोरी. डोळा बंद कर आणि डोळ्यासमोर आण तुझ्या बापाला. 1.5 वर्षाची होतीस तेव्हा ज्या बापाला कडकडून मिठी मारत होतीस, त्या बापाला डोळ्यासमोर आण पोरा. आण आणि सांग बापाला, पप्पा जीव गेला तरी बेहतर पप्पा, तुमची मान मी झुकू देणार नाही पप्पा. ज्या आत्मविश्वासानं तुम्ही मला घराच्या बाहेर पाठवता, त्याच आत्मविश्वासानं मी घरी परत येईन पप्पा. पप्पा आज नाही तर परत कधीच नाही पोरीनो. या राष्ट्रातली एकही पोर आपल्या आई बापाच्या तोंडावर थुंकून निघून जाणार नाही. आपल्या आई बापाला लाचार करणार नाही पोरीनो. हात खाली घ्या. आज घरी जाऊन त्या बापाला कडकडून मिठी मारा. आज घरी जा त्या आईला कडकडून मिठी मारा. कारण हे बघ, अश्रूमध्ये चिंब भिजणारा तुझा बाप तुझ्या समोर उभे आहे. आणि अश्रू बापाच्या डोळ्यातले पुसत थांबाओ. तुम्हाला काय झालं तर आम्ही जगू कसं म्हणणारी ही ती माऊली आहे बघ पोरी, ही ती माऊली आहे. आणि अशा देव माणसांना तू कधीच लाचार करू नकोस बघ पोरी. एवढंच सांगतो पोरानो. बसा आई साहेब बसा, सगळ्यांनी बसा. सब मंगल है, सब आनंद है. तेरा मंगल हो, मेरा मंगल हो, इस विश्व का मंगल हो. जिस बाप ने मुझे जन्म दिया उस बाप का मंगल हो. यस, हा आणि हाच उद्देश होता या लेकरांचा. एक ही पोरगी, एक ही पोरगा. 2च मिनिटामध्ये मी इथं थांबतोय. एक कोण लेख आहे का आपल्या बापाबद्दल 2 शब्द बोलायचे आहेत? कोणाला आहे? कोणाला बोलायचं आहे? मला माहिती असतं. यस माऊली. 2च. सर्वप्रथम सर तुम्हाला वंदन. आज माझी तब्येत ठीक नाही आहे, तरी सुद्धा शिवाई महिला मंडळाला मी इथपर्यंत घेऊन आले. सर तुमचं जे पण असेल, कीर्तन म्हणेन, प्रवचन म्हणेन, प्रबोधन म्हणेन, सगळ्या कलागुणांनी तुम्ही आम्हाला इथं मार्गदर्शन केलं. पण मला वडिलांच्यासाठी 2 शब्द बोलायला इथं संधी दिलीत. माझ्या लग्नाला सर आज 40 वर्ष झालेली आहेत. माझे वडील, आल्सर होतं माझ्या वडिलांना. महिन्याला माझे वडील सर्व्हिस करायचे, त्यात थोडा पगार यायचा वडिलांना. पण एकही दिवस माझ्या वडिलांनी आम्हाला कधीही कमी पडू दिलं नाही. कायम आमचं पोट व्यवस्थित भरते का नाही याच्याकडेच त्यांचं लक्ष असायचं. आणि दिवाळीच्या वेळेला वर्षातून एकदाच आमची खरेदी व्हायची, कारण परिस्थिती तेवढी नव्हती. माझी आई शिवणकाम करायची आणि वडील एसटी ड्रायव्हर होते. वर्षातून एकदा आम्ही खरेदीला गेलो की मनापासून जी आम्हाला कपडे आवडतात ती वडील आमचे मला घेऊन द्यायचे. आणि ते एक जोड आम्ही वर्षभर खूप आनंदानं घालायचो. सर तुम्ही वडिलांच्या बद्दल बोलत होतात. माझ्या लग्नात खरोखर माझे वडील मंडपात तर रडले नाहीत, पण मंडपाच्या बाहेर जाऊन खूप हुलके देऊन रडले होते. आणि त्याची मला आठवण आली. वडिलासारखं खरंच कुणी नसतंय. खरंच आता माहेरी माझा बाप नाही आहे. घरी गेल्यानंतर त्यांची खूप खूप म्हणजे खूप आठवण येते. बाप हा बापच असतोय सर. बाप हा बापच असतोय. बाप हा बापच असतोय. सब मंगल आहे. सगळ्यांनी फक्त आशीर्वाद द्यावा एवढीच अपेक्षा करतो आणि मी इथं थांबतो.
वंदे मातरम. जय हिंद, जय भारत, जय भीम, जय शिवराय, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. सर्वांना जेवणाची व्यवस्था केलेली आहे खालच्या हापमध्ये.